Namaskar. Good evening. Good evening, sir. Good evening. Good Good evening. evening, sir. Good evening, doctor. Evening. Good evening. Great. So the Thank you. first of all, today is the Autism Awareness Day, International Autism Awareness Day. So everybody is aware of that, and that's why today we kept the Google Meet, International Google Meet, so that all patients can come on one platform. They can share their own feelings, they can share their own feedback, they can share their happiness, what is progress going on in their kids, and I will also like to hear, and I will also enjoy to hear that your feedback, so how your kids are developing and how they are doing nice now. So the first will clap for everyone that today is the World Autism Day. तो आज का जो टॉपिक है, सबसे पहले बात तो हम कुछ पहले फीडबैक सुनेंगे एक दो, उसके बाद मोटर इशू और सेंसरी इशू, जो ऑटिज्म बेबी है या बाकी जो डिसेबल बेबी होते हैं या कोई अदर डिसऑर्डर होते हैं बेबी में, तो सभी बच्चों को मोटर सेंसरी इशू आते हैं। तो एग्जैक्टली वो मोटर सेंसरी इशू क्यों आते हैं, किस वजह से आते हैं, उसके वजह रीज़न क्या है, क्या हम उस मोटर सेंसरी इशू को कोप अप कर सकते हैं, क्या क्या मेडिसिन हेल्प कर सकता है, क्या क्या सिर्फ मेडिसिन ही हेल्प करता है या और कुछ थेरेपी है, कोई टेक्निक है, घर पे कुछ कर सकते हैं क्या, ये सभी जानकारी आज हम पूरा इस गूगल मीट में करने वाले हैं। तो सबसे पहले कोई एक पेशेंट जो अपना फीडबैक देना चाहता है, पहले बेहरा, मिस्टर केशव बेहरा। हाँ, नमस्कार सर. गुड नमस्ते। इवनिंग टू एवरीवन. हाँ, गुड इवनिंग। हाँ, तो फिलहाल लाइक तो अभी तो मेरा अभी ये दिस इज थर्ड ईयर कोर्स है बेटे के लिए. ओके। तो व्हेन आई केम वो एकदम हाइपर चीजों को रिकॉग्नाइज नहीं करना, यस उसका नेम को भी रिकॉग्नाइज करना इस मुश्किल था. यस ब्रशिंग इज लाइक उसके लिए सबसे बड़ा चैलेंज था. यस। But after medication and bring lot of patience in us, हाँ। we all तो medication से अभी बहुत impact फाइनल हुआ है उसको. अच्छा। Now he is studying one of the Oxford schools in ओके। Singapore, हाँ। and he has completed in first class and second class in 1 year. तो ओके। 6 महीने में उसने अपना एक क्लास कंप्लीट किया है. वेरी गुड, वेरी गुड। सोशलाइज वो अभी एक्टिव हो रहा है. हाँ हाँ। एंड फॉर अब हम लोगों ने भी बहुत सारी चीजें यहाँ पे भी ट्राई की, जैसे मेडिसिन के साथ ऑक्यूपेशन थेरेपी, Yeah, स्पीच correct. थेरेपीज, यस प्लस व्हाट ही लाइक्स टू डू मोर. करेक्ट। हमने उसको ज्यादा एनकरेज किया. जैसे ही लाइक्स टू स्पेंड मोर टाइम्स इन विलेजेस और फॉरेस्ट एरियाज. तो ओके। उसको महीने में साल में 1.5 महीना उसको उड़ीसा में या साउथ में हम लोग फॉरेस्ट में लेके एंजॉय कर रहे हैं. अच्छा। ही लाइक्स टू बी वेरी ग्राउंडेड. देन वाटर स्पोर्ट्स, ट्रैवलिंग, तो जितना हो सकता है. हाँ हाँ। So now he start to get socialized with people to understand कि बच्चे क्या एक्सपेक्ट कर रहे हैं, हाँ हाँ। कैसे मिलना है. Still having difficulties in communication, but वो अभी ग्रो कर रहा है. ओके, इट्स रियली But गुड। but the way he's studying and he started exploring himself, he started explaining his emotions. ओके। तो वो जो चीज हम लोग को एक्सपेक्टेशन वी थॉट कि कवर, लेकिन जो लास्ट 2 years में उसका फास्ट रिकवरी है, हाँ तो हाँ। आई थिंक दैट इज गुड. सो बेसिकली उसकी रिकवरी के साथ एज अ पेरेंट हमको उस लेवल का सपोर्ट एंड पेशेंस देना, हम्म, उसको समझना. सो इट्स लाइक फॉर होल ऑफ फैमिली हम लोग के लिए इट वाज लाइक वी आर या blessed that we met you, take this medication, went through the process, and उसका recovery इतना fast है कि even when we come back to Singapore after a month, हाँ हाँ। यहाँ के थेरेपिस्ट भी बोलते हैं कि आप 1 महीने में ऐसा क्या करके आते हो इंडिया में कि बच्चा जो साल भर में हम लोग इतना ट्राई नहीं कर पाते. ही इज चेंज सो मच. या आप So it's सिंगापुर just में रहते हो India ना, यू environment. स्टे इन सिंगापुर ना? हाँ, अच्छा, आई Singapore, थिंक वी correct. मेट ओनली वंस टाइम 2 year, We met twice. ट्वाइस This year we didn't able to meet him because I took him all over Odisha, Chennai, Kerala to roam around. अच्छा। And when he is back, he's so calm because जब भी वो and he's not like outside eating or उसको वैसा है. हाँ He's हाँ। like more on visiting temples, with playing with kids, हाँ हाँ। more with nature. ओके। So when he's back, he's like too calm, too nice. हाँ हाँ। Now we are just working on with him to have more, bring him more patience in, because as an autistic, hyperactive or
इम्पेशेंट होना वेरी जनरल है, या बट नाउ वी स्टार्ट अंडरस्टैंडिंग हिम, तो जैसे ही उसके रिएक्शन को हम समझते हैं, ही इज वेरी कम. ओके तो इट्स लाइक सेम हाउ वी आर getting educated with him. या We may be very much educated with IT or whatever we are doing, but how to understand an autistic kid, हाँ ये एक बच्चे के साथ रहोगे और and you if you have that much patience, तो हमारे लिए भी लर्निंग है. यस इतना पेशेंस तो साल भर में मेरे पास कभी नहीं था जितना 3 साल में 3 आया. साल में आया. सबसे इट्स लाइक पहले हाँ, सबसे बहुत बहुत अच्छा आपने फीडबैक दिया आपका. आई एम रियली ग्लैड टू हियर दैट होल योर फीडबैक. और कितनी अच्छी बात है कि एक ऑटिस्टिक बेबी इतना नॉर्मल हो रहा है, अभी स्कूल में जा रहा है, पढ़ाई कर रहा है. दिस नॉट ओनली सूज द लाइफ ऑफ किड, दिस सूज द लाइफ ऑफ पेरेंट ऑल्सो. हाँ दैट्स ट्रू. या बिल्कुल एग्री करता हूँ हाँ इसमें कि मेरे कि पास वी नेवर एक्सपेक्टेड कि वो एक ऑक्सफोर्ड जैसी यूनिवर्सिटी जैसे स्कूल में पढ़ के ही इज कंप्लीटिंग हिज स्कूलिंग इन 6 months. या So it's like तो कुछ ऐसे बेबी होते हैं जो यू आर वेरी लकी पेरेंट कि ऐसा लकी अनलकी तो कुछ है नहीं, लेकिन कुछ बेबी का आईक्यू हाई रहता है, कुछ बेबी का आईक्यू लो रहता है. तो जिनका आईक्यू हाई रहता है ना, तो उनके बच्चों में थोड़ा अच्छा फीडबैक मिलता है, वो जल्दी ग्रास्प कर लेते हैं. जिनका लो होता है या कुछ बेबी स्लो लर्नर होते हैं, उनका स्लो हो जाता है, ऐसे थोड़ा हो जाता है. ठीक है. तो इट्स रियली गुड फीडबैक, आपने काफी अच्छा बताया. और हम दो ही बार थैंक यू. आप 2 ही बार मुझसे मिले सिंगापुर से आने के बाद. इस बार मिलेंगे वापस हाँ बिकॉज आई सपोज टू मीट दिस टाइम बट चांस हुआ नहीं क्योंकि इसके साथ हम लोग ज्यादा फोकस करते हैं कि व्हाट ही लाइक्स एंड ऑल या क्योंकि हाँ रिकवरी के लिए उसके लिए वो ज्यादा अच्छा है. तो मैंने इसीलिए एनीवेज डॉक्टर दीक्षा के साथ तो प्रतीक्षा मैडम के साथ तो मेरा कांटेक्ट रहता ही है फॉर या मेडिसिन एंड एवरीथिंग. हाँ कीप इन टच रेगुलरली. यस यस उनसे मैंने मेडिसिन मंगवा भी लिया था यस यस. सो फॉर 6 months. आपको मेडिसिन बराबर मिलता है थैंक कुरियर यू. वहाँ पे? हाँ हाँ बिल्कुल. मैं एवरी टाइम आई गो एंड टेक इट हाँ बट दिस टाइम बिकॉज मैं सोलो ट्रैवल कर रहा था फॉर माय कजन ब्रदर्स वेडिंग. तो अच्छा मैंने अपने सिस्टर से बोल के विमान नगर से पिकअप करवा लिया था मेडिसिन. ओके ओके डॉक्टर प्रतीक्षा से बात करके. ओके तो आई गेट रेगुलरली गेट माय मेडिसिन. ओके. इट्स रियली उस पे गुड. कोई स्किप नहीं करना है मेरे को. मींस एनी कपल अबाउट द कुरियर सर्विस वगैरह ऐसा कुछ है? अरे नहीं. माय फैमिली इज देयर दे विल पिक इट अप फ्रॉम यू. सो मैं इतना कुरियर का टेंशन नहीं है बिकॉज आई ट्रैवल्ड आई पिक दैट मेडिसिन एंड ब्रिंग इट अप. यस इट्स Because रियली गुड courier टू. may and may not have challenges, custom clearance and all those things. So वो सब नहीं है. I just go take it personally and bring it back. So यस यस it's okay. इट्स हाँ If it's helping babies recovery, with this much money doesn't matter. यस उन्हीं के लिए तो कर रहे हैं सब कुछ. हाँ उन्हीं के लिए कर रहे हैं सब कुछ. तो बहुत अच्छा फीडबैक था कि आपका बेबी विद इन 2 years अब नॉर्मल Thank स्कूल you. में जा रहा है, अच्छे से बात करने लगा है और अच्छा बोल भी रहा है और अभी पढ़ाई भी अच्छा कर रहा है. सो इट इज एक्सपीरियंस. डोंट एक्सपेक्ट कि एवरीवन शुड फील बेटर विद इन 1 or 2 year. कुछ बेबी टाइम लेते हैं, लेकिन होम्योपैथिक मेडिसिन से रिजल्ट पक्का आता है. और टुडे आई विल टीच यू वन वेरी गुड थियरी. इट इज कॉल्ड एज पिक फिश थियरी. हाँ, पिग फिश थ्योरी. एवरीबॉडी लिसन फर्स्ट वेरी केयरफुली. एक साइंटिस्ट था, उसने क्या किया, एक बड़ा पॉन्ड लिया, उस पॉन्ड में छोटे मछलियां डाली और बड़ी मछलियां भी छोड़ दी. हाँ, सब सुन रहे हैं ना? एवरीबॉडी अलर्ट? गुड. Yeah. Yes, we are listening carefully, doctor. Carry on. या थैंक यू. महेश ना? Narayan, Naira Mandal. नारायण मंडल. ओके. नारायण मंडल कुठून है? तो एक बड़ी फिश रहती है और उसमें काफी छोटी फिश रहती है. और जो बिग फिश रहती है उसका क्या काम रहता है? हमेशा छोटी मछलियों को खाना, ऐसा रहता है. तो साइंटिस्ट क्या करते हैं, उस वाटर टैंक में और दोनों के बीच में एक ग्लास डाल देते हैं. एक ग्लास डाल देते हैं. यहाँ पे छोटी मछलियां हैं, यहाँ पे बड़ी मछलियां हैं छोटी छोटी. और वहाँ पे वो फिर जैसे ही वो ग्लास रहता है बीच में, तो मछली आती है खाने के लिए, लेकिन वो मछली उन छोटी मतलब पहुंच नहीं सकती. तो धीरे धीरे वो मछली टकराती है ग्लास में, वापस पीछे जाती है, और फिर टकराती है, वापस पीछे जाती है. तो ऐसा बहुत दिनों के बाद क्या होता है, वो ट्रेन हो जाती है मछली, कह रहे मैं उनको तो पहुंच ही नहीं सकती हूँ. फिर वो क्या करता है साइंटिस्ट, वो बीच में का ग्लास बाहर निकाल देता है. लेकिन वो जो मछली है, वो पीक नाम की मछली है, what she got the training that I can't eat them now. I can't eat them now. इतना उसके ब्रेन में सेटल हो गया कि वो ग्लास निकालने के बाद भी वो डील नहीं कर पा रही है कि मैं वहां पे जाऊं और उन मछलियों को खाऊं. तो ये जो पीक फिश थ्योरी है, दिट इज कंप्लीटली प्रूवन साइंस. यह थ्योरी यह बताती है कि आप अगर खुद को सजेशन दोगे या आप जो बातें आपके खुद के बारे में सुनोगे, तो कुछ दिनों के बाद आप वैसे ही बन जाते हो. सबसे बड़ी बात है, जो भी आप सुनते हो खुद के बारे में,
दूसरों से या जो भी सुनते हो, आप खुद के बारे में थॉट रखते हो, आप वैसे कुछ दिनों में बन जाते हो। सो इट इज कॉल्ड हेल्पलेस फीलिंग बोलते हैं, हेल्पलेस लीडरशिप। तो ऐसा होता है ऑटिज्म बेबी के साथ भी। क्या होता है, जब भी बच्चा 6 महीने या 1 साल का होता है, ऑल पेरेंट्स शुड लिसन वेरी केयरफुली। जब भी बेबी 6 महीने 1 साल का होता है, बेबी बात नहीं करता, स्पीच नहीं करता, तो पेरेंट क्या करते हैं, अरे ये बात ही नहीं कर रहा है, ये बात ही नहीं कर रहा है, ये ध्यान नहीं दे रहा है, ये देख ही नहीं रहा है, स्कूल में जा ही नहीं रहा है, बच्चों के साथ खेल ही रहा है। दे ऑलवेज स्टार्ट टू कंप्लेनिंग अबाउट द किड। तो ये जो कंप्लेंट्स है पेरेंट्स की उनके बारे में, उनके सामने बताना पूरी तरह से बंद कर देना है आपको। डॉक्टर के पास आते हो, आप बताते हो, अच्छी बात है, क्योंकि ऑटिस्टिक में कुछ बच्चे बहुत सेंसिटिव होते हैं, उनको समझता है कि पेरेंट्स मेरे बारे में निगेटिव बात कर रहे हैं, और जब आप उनके बारे में निगेटिव बोलते रहते हो ना, धीरे धीरे बच्चे वैसे बन जाते हैं, और ना वो बात कर पाते हैं, ना ठीक से इम्प्रूव हो पाते हैं, ना कोई ग्रास्पिंग होता है, ना स्कूल का रिपोर्ट अच्छा होता है। इट इज कॉल्ड एज पीक फिश थ्योरी। बहुत ही वेल प्रोन साइंस है। तो हम जो बच्चों को बार बार बोलते हैं, हम जो बच्चों को बार बार सिखाते हैं, कुछ दिनों में उनके साथ वैसे होने लगता है। बच्चा कितना भी फेल्योर में जाए, बच्चा कितना भी उधम मचाए, बच्चा कितना भी तकलीफ दे, लेकिन अपने को शांति से लेना है। मुझे एक क्वेश्चन सब पेरेंट्स को पूछना है, मुझे कम से कम 8-10 पेरेंट्स से जवाब चाहिए। जब आप मेरे केबिन में आते हो, तो आपको इंस्ट्रक्शन क्या दी जाती है, बताइए। When the you comes with your kids in my cabin, आपको इंस्ट्रक्शन क्या दी जाती है बाहर, बताइए। यस, एनीबडी? Don't give any instruction to child. राघव, हाँ बोलिए। बी पेशेंट विद हाँ, पेशेंस रखना है बच्चों के साथ, नहीं नहीं, पेशेंटली काम करना है। यस, Don't give any instruction to your child. चाइल्ड, ओके। हाँ, और क्या रहता है, और कौन बताएगा? आपला मुलगा आतमध्ये आला होता त्याच्याशी आपण काहीच बोलायचं नाही. हाँ, त्याच्याबद्दल काही बतायचे का, अजून काय आहे, और क्या सजेशन, एनीथिंग, एनी सजेशन विच यू गॉट द मेसेज आउटसाइड बिफोर एंटरिंग माय केबिन? Don't guide your child in the cabin. डोंट गाइड योर चाइल्ड इन केबिन, एंड एनीथिंग त्याला एल्स? आहे तसं सोडून पॉझिटिव्ह होप रखे, हाँ, पॉझिटिव्ह हमेशा पॉझिटिव्ह बातें रखनी चाहिए अच्छा, बच्चे हाँ, के बारे में. यस यस यस। तो सबसे बड़ी बात तो ये है कि जब आपको बाहर बाहर ये बताया जाता है कि अंदर डोंट गिव एनी सजेशन टू किड, अलाउ चाइल्ड टू बिहेव एज इट इज। मैं भी शांत रहता हूँ ना, आपने देखा कभी मुझे बच्चों को गुस्सा करते हुए? नाही. बच्चे यहाँ पे नहीं। मेरे पास आते हैं, मेरी कुर्सी खींचते हैं, मुझे आपके सर तुमच्या एका सेशन मध्ये सांगितलं होतं की जर बाळ झोपला असेल हाँ, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल असं निगेटिव्ह विचार करू नका. म्हणजे एकदम Correct. फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी येणार होते हो. तुमच्या इथं, त्यावेळेस मी सेशन तुमचं ऐकलं होतं आधीचं. हो, तर त्याच्यावर सांगितलं होतं की बाळानं असं केलं तसं केलं असा विचार करू नका, की त्यानं जे काही केलं ते झोपलं, ते झोपल्यानंतर सुद्धा आपण जे मनात विचार करतो की असं आज खूप दमवलं किंवा आज खूप त्रास हो. दिला, हम्म. तसा विचार करू नका. बाळाच्या निगेटिव्ह फिलिंग जातात मेंदूपर्यंत. त्याच्यामुळं जे काय विचार करायचा तो पॉझिटिव्हली सगळं बोल, म्हणजे त्याच्याबद्दल हे करायचं. बर, आता मला सांगा, तुमचा विचार बाळ करायचा. कसा आहे आता, मिसेस नाले? आहे सर छान आहे. हो का आता स्विंगच वरती हे करतोय तो. बघू, गार्डन मध्येच मी घेऊन आले होते. अच्छा, कसा आहे आता, आधीपेक्षा होता? आहे व्यवस्थित आहे. त्याची हायपर ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे. हाँ, त्यानंतर म्हणजे ऍक्च्युली काय झालंय, माझ्यापेक्षा मी ज्यांना सजेस्ट केलं होतं हाँ, त्यांना जास्त तुमचा फरक पडलाय असं झालंय. हाँ, खटाव मध्ये नाही का, सातारा पालकर बोलते ऍक्च्युली. यस, खटाव मध्ये आपल्या सातारामध्ये फरहद म्हणून आहे बघा, नाही देतो तुमच्याकडे. हो. तर तो आधी बोलत नव्हता, आता बोलायला लागलाय. आज मला ह्याचा तुम्हाला जरा कसं झालं, नाचताना बघून खूप आनंद होतोय. हा, तर तो म्हणजे त्यांना मी सजेस्ट केलं होतं जोश एकदा बघा म्हणून. तर त्यांचा खूप मोठा इश्यू झाला की तो आवाज पण काढत नव्हता. हो, पण आता पूर्ण बोलतोय, आम्ही वगैरे सगळं असं मागतो सगळं यस व्यवस्थित यस वगैरे. यस, आता त्या झाल्या असतील जॉईन खरं तर. हा, शिवांशचं कसं झालं, थोडंसं माझ्या ट्रान्सफरमुळे शिवांशचा जरा मेलडाऊन झालं. अच्छा, नाहीतर शिवांश पण खात वगैरे नव्हता आधी. पूर्ण असं काला टाईप वगैरे खायचा.
पण आता तो छान चपाती भाजी वगैरे असं जे देऊ ते सगळं खातोय, फक्त फ्रुट्स राहिले अजून. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर खूपच चांगला फीडबॅक तुम्ही दिला. तर जितने भी पेशेंट होते हैं, मिसेस नीतू सिंह, कुछ बोलना है आपको? सर, आपने क्वेश्चन पूछा था कि बच्चे जब आते हैं आपके कैबिन में तो वो मतलब आप किस तरीके से रिस्पॉन्ड करते हैं, मतलब आप वही नोटिस करते हो कि वो एज इट इज उनका जो नेचुरल बिहेवियर है वो सामने आए। अगर हम इंस्ट्रक्शन देंगे उनको तो मतलब वो हमारी तरह हमारी उनके बिहेव करेंगे, मतलब उनका नेचुरल बिहेवियर सामने नहीं आएगा। करेक्ट, इसलिए आप शायद मना करते हैं कुछ भी करेक्ट, करेक्ट, उनको रोकने के लिए। आपने देखा होगा कि बच्चे मेरे पास पीछे आते हैं, मेरी कुर्सी पे बैठते हैं, मुझे ढकेलते हैं, पीछे जाते हैं, वो टेबल पे बैठते हैं, वापस मेरे टेबल पे खड़े रहते हैं, पेंसिल लेते हैं, पेंसिल फेंक देते हैं। इन्हें क्या करना है, आपको अपने बच्चों को बार बार जो आप देते हो सजेशन, वो सजेशन पूरे बंद कर देने हैं। सजेशन बार बार देने से भी ना बच्चे होते इरिटेट। अभी मैं आपको एक फ्रेश एग्जांपल देता हूँ। मैं एक बेबी था, काफी अच्छे इंप्रूव हो रहा था बेबी वो, द मदर इज अ डॉक्टर, लेकिन क्या हुआ, सडनली बेबी टोटली गॉट मेल्टडाउन, कंप्लीट मेल्टडाउन, एंड द मदर क्राइंग अलॉट, क्या हो गया क्या हो गया, सेकंड मेडिसिन लेके गई, बच्चा बेबी मेरा ऐसा हो गया वैसा हो गया। पर चिंता मत करो, चेंज किया क्या किया सर, हमने उसको थेरेपी लगाया, सुबह दोपहर में स्विमिंग क्लास लगाया, शाम को आर्ट क्लास लगाया, फिर एक ट्यूटर घर पे आता है। मैं क्या इतना उस बच्चे पे बर्डन लाओगे तो बच्चा तो इरिटेट होगा ही ना। अभी आपका बेबी है, ही इज नॉट मेड टू ऑर्डर, आपको ऐसा नहीं बनाना है उसको। अभी दिया है भगवान ने, तो हम उसको अच्छी तरीके से स्लोली स्लोली हैंडल करते करते ऑटिस्टिक फेज से बाहर निकालना है उसको। उसको बस इमोशंस लाने हैं, लाना है और अंडरस्टैंडिंग लाना है। बाद में कितना ग्रो होगा ये मुझे भी नहीं पता, आपको भी नहीं पता, लेकिन इसमें से बाहर निकालना है। जब से हमने सब वो इंटेंसिटी कम किया, उसका ट्यूटर कम किया, थेरेपी सेंटर का थोड़ा इंटेंसिटी कम किया, वापिस बेबी नॉर्मलाइज हो गया। तो ऐसे ही एक गलती बहुत सारे पेरेंट्स कर देते हैं कि बेबी को ना बेबी को ग्रो होने देते, उनके हिसाब से सब चलना चाहिए। और एक्चुअली क्या हुआ है मॉडर्न स्कूल में ना, वी विल मेक आइंस्टाइन, विल क्रिएट न्यूटन। ऐसा न्यूटन आइंस्टाइन ना घर में बने हैं, उनके माँ ने बनाया है। ये सभी पेरेंट ध्यान में आपकी बात में अगर मैं ऐड अप करूं, बोलिए। हम लोगों ने बच्चों को कंपटीशन के लिए तैयार कर रहे हैं। हाँ, बच्चों को बच्चों की तरह जीना छोड़ दिया है। छोड़ दो। हाँ, जैसे हम लोग जब बड़े बड़े हो रहे थे, हमको फ्रीडम था, हम यस, मिट्टी पे रोल होके घर पे आएंगे, हमें टेंशन नहीं था मम्मी पापा पिटाई करेंगे, बट हम रोल होके आएंगे, वो धोएंगे, वो हमको फ्रेश करेंगे। यस, हमने वो चीज खत्म कर दिया है। हाँ, वट अभी मैंने जो रियलाइज किया, जो मैंने केशव के साथ किया, वी वॉन्ट हिम टू डू इन अ वे, हाँ, बट हम उसकी डेली रूटीन में एक एक्टिविटी ऐसा जरूर डालते हैं जो उसके मन का है, करेक्ट, तो उस वजह से वो बाकी एक्टिविटी हैप्पीली करता है। यस, तो हमें उसे बोलने की जरूरत नहीं है, ओके तेरा ये काम है, इस टाइम पे फिक्स, तेरे को ये मिलेगा ही मिलेगा, लेट्स फिनिश एवरीथिंग, वो हैप्पीली जाके करके आएगा। यस। तो हमको यही चीज समझना कि हमें उन्हें रोबोट नहीं बनाना है, यस, हमको उनको प्रॉपर डायरेक्शन देना है, रोबोट भी नहीं बनाना है। और ये कंपटीशन वर्ड है ना, ये भी निकाल दो, बस। कंपटीशन वर्ड भी निकाल दो। कुछ नहीं होता जीवन में, कंपटीशन है, कंपटीशन है, किस चीज़ का कंपटीशन है? क्या हमें उसको कंपटीशन में डालना है? क्या उसको उसी रेस में दौड़ाना है? तो एक तो अपना बेबी थोड़ा वीक है, सबसे पहली बात, ऑटिस्टिक बेबी है, माइल्ड हो, मॉडरेट हो, सीवियर हो, एडीएचडी हो, जो भी हो, लेकिन क्या हमें उस रेस में दौड़ाना है उसको? मैं तो कई बच्चों को सजेशन देता हूँ कि आप अपने बच्चों को मराठी स्कूल, झटकी स्कूल में डालिए। आप गांव में जाइए, वहाँ पे डालिए, वहाँ पे उसको मैदान मिलेगा, टीचर्स अच्छे मिलेंगे, दोस्त अच्छे मिलेंगे, अच्छे से रहेगा वो, खाना पीना भी शुद्ध हो जाएगा वहाँ पे। तो कुछ पेरेंट्स ने एक्सेप्ट किया है, 3 पेरेंट्स सही में वो गाँव में चले गए, उन्होंने मराठी स्कूल में एडमिशन लिया, आई एम रियली प्राउड ऑफ देम। और आज वो बेबी काफ़ी हद तक नॉर्मलाइज हो गए, मेडिसिन भी चल रहा है उनका। लेकिन वो बेबी को ग्रो होने के लिए जो ग्राउंड चाहिए, जो मैदान चाहिए, वो भी बहुत ज़रूरी है, सिर्फ फ्लैट में नहीं होते। आई विल गिव यू 1-2 एग्जाम्पल। कुछ पेरेंट्स बच्चे को फ्लैट से बाहर निकालते भी नहीं है, वो सीधा बोलते हैं उससे घर में दादा दादी नाना नानी को भी पता नहीं, या बुआ को या मौसी को पता नहीं मेरे बच्चे को ऑटिज्म है। इतना सोशल स्टिग्मा लेके लोग जाते हैं सोसाइटी में, उनको एम्बेरस फील होता है कि मेरे बच्चे को ऑटिज्म है, कैसे बिहेव करेगा सोसाइटी में। अरे वाई शुड फील एम्बेरस्ड? उसको पहले सबसे पहले एक्सेप्ट करो, बेबी को एक्सेप्ट करो। मैं हमेशा बोलता हूँ, आप एक्सेप्ट करो तो आप खुले मन से सोचोगे मैं मेरे बेबी के लिए क्या कर सकता हूँ या क्या कर सकती हूँ। आप एक्सेप्ट ही नहीं करोगे तो फिर कैसे होगा?
तो जब भी पेरेंट्स मेरे पास बेबी को अंदर लेके आते हैं तो ये सीन दी जाती है कि आप बेबी को सजेशन मत दीजिए, उसको इंस्ट्रक्शन में दीजिए, क्योंकि दिन भर वो आदत बढ़ जाती है माँ को भी, पापा को भी और सभी पेरेंट्स को भी कि ऐसा कर, बाय बोल, हाय बोल डॉक्टर को, कोई जरूरत नहीं है। अलाउ बेबी टू बिहेव एज इट इज। एक अभी और एक फीडबैक लेंगे हम। मिस्टर परंडेकर, तन्विश परंडेकर। तन्विश, श्रेयांश पवार। हेलो सर. हाँ हेलो हेलो, हाँ परंडेकर ना, हाँ परंडेकर नमस्कार। नमस्कार सर. हाँ बोला। जसे स्टार्ट झालेत ना आपले, तसं तन्वीचं पेशन्स वाढलेत बऱ्यापैकी. व्हेरी गुड. आणि फर्स्ट मोटिव्ह जो होता स्पीच डेव्हलपमेंटचा तो तर अचीव्ह झालाय. आता कम्युनिकेशन वरती आपण फोकस करूया त्याच्यात. करेक्ट करेक्ट. आणि आता त्याचं इटिंग हॅबिट्स पण सुधारल्यात. व्हेरी गुड. सीड्स वगैरे काही पल्पी फूड्स वगैरे होता तो खात नव्हता, थुकून देत होता. हाँ हाँ, तर आता तो स्वतःहून ते गोष्टी खायला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. खूपच खूपच चांगला फीडबॅक आहे. अजून एक फीडबॅक म्हणजे आहे श्रेयांश पवार. श्रेयश पवार. शिवांश घोडके ना, शिवांश घोडके. मिस्टर घोडके जॉईन झाले ना मगाशी. हो हो आहे सर मी. हा येस, सुषमा घोडके ना. हा हा कसं आहे? येस. हॅलो, तुम्ही तर खूप काळजी होता. हा येस. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. मी सुषमा घोडके. माझा मुलगा शिवांश घोडके. सो स्टार्टिंगला सिरियसली मी खूप म्हणजे खूप जास्त टेन्शन मध्ये होते जेव्हा मी सरांकडे आली होती. फ्रँकली स्पीकिंग, मी माझ्या स्वतःच्या फॅमिली बॅकग्राऊंड इश्यूज और माझे पर्सनल इश्यूज अँड या सगळ्यांमध्ये मी ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड होतेच. प्लस त्यात मला जेव्हा माझ्या बेबीबद्दल समजलं की ऑटिस्टिक, कॉज मला ऑलरेडी एक मुलगी आहे. सो एक्चुअली जिनको अभी मराठी नहीं समझ में आती, मैं उनके लिए हिंदी और मराठी दोनों में बात करती हूँ. मेरी ऑलरेडी एक बेटी है 8 साल की, 8 इयर्स. ओके. सो वो बहुत अच्छी आहे, बहुत नॉर्मल आहे, ती खूप चांगली आहे, खूप तिला सर्व काही गोष्टी समजतात, ती खूप हुशार आहे. सो मी एंड माय हस्बैंड इज लाइक असं कधी होऊच शकत नाही, हमारा बच्चा ऑटिस्टिक हो ही नहीं सकता. सो हम इस लेवल पे थे. सो जब जर्नी स्टार्ट हुई, बहुत स्ट्रगल किया, खूप सारे प्रॉब्लेम्स होते, खूप सारे क्वेश्चन्स होते, खूप सारं टेन्शन होतं. हॉनेस्टली स्पीकिंग, माझी फॅमिली म्हणा किंवा हस्बंड म्हणा, कोणीही इतकं जास्त मला सपोर्टिव्ह नसतं किंवा कोणाला इतका वेळ नसतो. माझे हस्बंड बिझी असतात, माझे इनलॉज गावी असतात, सब आना जाना रहता है. हम भी गाव पे आते जाते हैं, सब यहाँ आते जाते हैं. बट लाईक मोर फोकस मीच त्यांच्यावर जास्त फोकस करते, माझ्या दोन्ही मुलांवर. सो त्यानंतर जेव्हा मी सरांकडे आली, आता ही फक्त मी माझी जर्नी सांगितली, मी आता सरांची जर्नी सांगते. सो स्टार्टिंग मी जर्नी जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा मला आरती मॅम होता गायडन्सला, अँड नाऊ यशस्वी मॅम गायडिंग मी. दे आर लाईक जस्ट टेक माय ऑल हिस्ट्री. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मला ते सर्वात जास्त आवडलं. जर तुम्ही हिस्ट्री घेतली मुलांची, पॅरेंट्सची, सर्व त्यांच्या एन्व्हायरमेंटची, तर तुम्हाला त्याच्यावर जास्त काम करता येतो. आय लाईक दॅट थिंग्स. अँड मग त्यानंतर त्यांनी जे मेडिकेशन्स दिले, त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या, मंथ टू मंथ मी सर्व फॉलो केलं. मी त्यांचं चार्ट वगैरे, म्हणजे एकदम सिम्पल गोष्टी. यू हॅव टू फॉलो सम सिम्पल थिंग्स इन युअर डेली रुटीन, नथिंग एल्स. इट्स मस्ट इम्पॉर्टंट, मुलांसाठी पण आपल्यासाठी पण. आपण आपल्या काही वेळा फॉलो करतो, जसं कधी जेवायचंय, कधी झोपायचंय, कोणतं काम करायचंय, कोणतं नाही करायचंय. सेम ॲज इट इज आपण मुलांसाठी पण तेच फॉलो करतोय, नथिंग डिफरन्स. ओके. सो सरांना मी त्या प्रकारे फॉलो केलं. मॅमला वेळोवेळी जेव्हाही मुलगा आजारी पडतो, मला त्याच्या काही गोष्टी समजत नाही, त्याला कसं खाऊ घालू, त्याला कसं फिरायला नेऊ, त्याचं कसं स्कूलिंग करू, मॅम मला वेळोवेळी त्या गोष्टी सजेस्ट करतात. प्रत्येक वेळेस माझ्याकडे न्यू पॉइंट्स असतात, न्यू क्वेश्चन्स असतात, आणि मला त्यांचे डेफिनेटली
डेफिनेटली अँड डेफिनेटली खूप छान आन्सर्स मिळतात. आय एम व्हेरी हॅपी विथ माय चाइल्ड. ओनली 6 months, बट मला इतके इम्प्रूव्हमेंट्स मिळालेत. तो जो की सिंगल वर्ड बोलत नव्हता, त्याची अंडरस्टँडिंग 0 होती, त्याच्यात हायपर ऍक्टिव्हनेस होता, त्याच्यात आय कॉन्टॅक्ट नव्हते, सेन्सरी इश्यूज होते. म्हणजे बरंच काही आहे सांगण्यासारखं. खूप काही गोष्टी आहेत, बट आता भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. तो ठीक आहे, कम्युनिकेशन नाहीये, लाईक क्वेश्चनला आन्सर नाहीये, बट ही ट्रायंग टू कीप लाईक कंटिन्युअसली तो ट्राय करतो की मी प्रत्येक वर्ड बोलण्याचा प्रयत्न करू. मी माझ्या मम्मीला, माझ्या आजी बाबांना, माझ्या पप्पाला, आम्ही सर्वांना रिस्पॉन्स देऊ. आणि स्कूलमध्ये त्याचा खूप छान रिस्पॉन्स आहे. तो मॅमचं सर्व काही ऐकतो. ही लिसन्स एवरीथिंग. वो आपके अपने मतलब टीचर्स के साथ बहुत अच्छा कोऑर्डिनेट करता है. उनके पोएम्स होना, मतलब जो भी है फॉलो अप करता है, सब एक्टिविटीज करता है. बाहर भी जब गार्डन में जाता है सब बच्चों के साथ मिक्स होता है. सो लाइक आई एम वेरी हैप्पी. ओके, थँक्यू मॅडम. तर थँक्यू. व्हेरी गुड. सुषमा मॅडम, एक मिनिट ना, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुमचा मुलगा आता किती वर्षाचा आहे? तो आता 3.5 वर्षाचा आहे. जुलैमध्ये 4 वर्षाचा होईल. म्हणजे तो 6 महिन्यापूर्वीच तुम्ही जॉईन केलेलं म्हणजे सरांना? ऑलमोस्ट ऑगस्ट सप्टेंबरच्या रेंजमध्ये 6-7 महिने होऊन गेले. तेव्हा सुरुवातीला त्याला अजिबात स्पीच नव्हती म्हणजे, आणि आता तो बोलायला लागला इन द सेन्स वर्ड्स, ही स्पीक्स वर्ड्स. हा, वर्ड्स रिपिटेशन करतोय. ओके. हा, मग खूपच चांगलं तुमचं काय बोलतात त्याला ग्रोथ आहे मुलामध्ये. कारण की मी पण हा नाही, चांगली गोष्ट आहे ही. मी मुंबईला राहते, मी ठाण्याला क्लिनिक स्टार्ट झालंय नवीन. तर डॉक्टर शुभदानकडे ट्रीटमेंट चालू आहे माझ्या मुलाची. ही इज ऑल्सो ऑन द सेम पेस, आणि त्याच ऑलमोस्ट त्याच एजचा आहे माझा मुलगा, पण 3.25 वर्षाचा आहे. पण डॉक्टर, आम्ही अजून त्याला स्कूलला नाही ऍडमिशन घेतलं नाहीये, बिकॉज ही इज नॉट स्पीकिंग लाईक सम वर्ड्स. ही इज ओनली स्पीकिंग लाईक मम्मा पप्पा, लाईक 2-3 वर्ड्स पण इंट्रोड्यूस झाले त्याचे. मी सांगतो की प्रत्येक पेशंटचा फीडबॅक वेगळा आहे. मगाशी आपण पेशंटचा फीडबॅक ऐकला, तो 2 वर्षाचा फीडबॅक होता सिंगापूरच्या पेशंटचा. यांचा 6 महिन्याचा आहे. सो ईच अँड एव्हरी पेशंट व्हेरी डिफरंट फॉर अस. पण व्हॉट इज ॲट द एंड, व्हॉट इज द इम्पॉर्टंट, की देर आर रिझल्ट इन होमिओपॅथी. Sometimes it takes time, 6 months, sometimes it may take 8 months, sometimes it takes 1 year, 1.5 years, but there are results in homeopathy, and definitely the kids are improving very nicely. Everyone knows that on the first day I'm always giving one instruction: wait for 6 to 8 months minimum to see the results. As the results, you will see the results, then per month slowly रिझल्ट वाढतात. 1.5 ते 2 वर्षात ते बऱ्यापैकी फेजमध्ये बाहेर पडतात, आणि पुढे 2 वर्ष मग आपल्याला बिहेवियरवरती काम करावं लागतं. तर जर तुम्हाला डायरेक्टली काही क्वेश्चन असतील, कोणाला विचारायचे असेल दुसऱ्यांना, तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यांचा नंबर देऊ विचारून. पण डोंट टास्क डायरेक्टली इन दिस सेशन. जस्ट हॅव अ टॉक विथ मी, किंवा तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्याला उत्तर देईन. ठीक आहे. आपण आता ओके सर. हा, वृषाली, काय नाव वृषाली? व्हिडिओ दिसतोय तुम्ही? वृषाली राचोटे. वृषाली राचोटे. हा, बोला मॅडम, काय बोलायचं? हा, गुड इव्हनिंग सर. माझं नाव वृषाली राचोटे. मी तशी आहे ठाण्याचीच माहेरी, पण पुण्याला माझं घर आहे. पण आता मी दुबईला राहते. बर. तर माझा मुलगा 7 वर्षाचा आहे. 7 म्हणजे 7.5 वर्षाचा आहे. तर त्याला पण आम्ही साधारण 3-3.5-4 वर्षाचा असतानाच आम्हाला कळलं की त्याला स्पीच डिले हा इश्यू आहे म्हणून. मग त्या पिरियडमध्ये फ्रँकली स्पीकिंग मला होमिओपॅथिक ट्रीटमेंट काम करते मला आयडियाच नव्हती. मग त्या पिरियडमध्ये आम्ही त्याला स्पीच थेरपिस्ट कडे घेऊन जात होतो. मग ते काय टंग एक्सरसाइज वगैरे करवत होते. मग आता तो बोलतोय, थोडंसं असं बोबडं बोलतो, म्हणजे स्पीच क्लॅरिटी इश्यू आहे त्याला. आता मराठी बऱ्यापैकी बोलतो, इंग्लिश शिकतोय, आणि हिंदी तर अजून त्याला नाही येत बोलता. आणि बाकी मी आता आपलं ठाण्याला जे क्लिनिक आहे तिथे मी ट्रीटमेंट चालू केली 6 महिन्यापूर्वी. डॉक्टर कल्याणी आहेत, त्यांच्याकडे मी जाते. तर आता मी इनफॅक्ट परवा पण भेटून आली त्यांना. तर त्या म्हटल्या असेसमेंट करून, मग आता दुबईवरून मी आली आहे ठाण्याला. मग त्यांना मी दाखवलं माझ्या मुलाला की तुम्ही 1-to-1 बघा म्हणून. काय त्याला नेमकं मला कळत नाहीये. आजकाल ते ऑटिझम, ADHD आणि अजून ते काय आपलं बरंच काय आलं ना वेगळं, तर ते समजत नाही की नेमकं काय आहे. तर वाटत नाही त्याला ऑटिझम आहे. त्या मॅडम पण म्हटलं ऑटिझम असं वाटत नाही, कारण त्याचं सगळं कळतं त्याला. आय कॉन्टॅक्ट आहे, त्यासाठी सगळं आहे. तुम्ही ते असेसमेंट केलं होतं का? असेसमेंट केलं होतं का?
हा, असेसमेंट आम्ही दुबईवरून ऑनलाईन त्याचं असेसमेंट नाही, केली, आता हिस्ट्री तुम्ही वगैरे नाही, सगळी तुम्ही शेअर इथे केली आहे. आलात ना, इथे प्रॉपर असेसमेंट करा, हाँ. 1 to 1 फेस टू फेस. तो असेसमेंट रिपोर्ट त्या मैडम दाखवा, ओके. देन शी विल गाइड टू यू. कारण असेसमेंट रिपोर्ट, क्योंकि इन सभी चीजों में असेसमेंट रिपोर्ट बहुत इंपॉर्टेंट होता है. कभी कभी लगता है ऑटिस्टिक बेबी, ओके. बट ऑटिस्टिक, लेकिन जब रिपोर्ट आता है तो पता चलता है कि वो बेबी को बहुत माइल्ड ऑटिस्टिक है. ही कैन कवर अप वेरी फास्ट और ओनली विथ थेरेपी भी अच्छा इधर आ सकता है. तो जो जो बच्चों को बहुत माइल्ड ऑटिज्म रहता है या वर्चुअल ऑटिज्म रहता है, अगर ऐसा रहेगा तो मैं खुद ही बोलता हूँ टेक ओनली थेरेपी, ऑक्यूपेशनल थेरेपी या बिहेवियर थेरेपी ले लो, आपका बच्चा इंप्रूव हो जाएगा. ऐसे में कई सारे पेरेंट्स को सजेशन भी देता हूँ. इट नॉट सो कि ओनली विद होम्योपैथी. एक कोई मैडम है ज्वाइन हुई है जिनका थेरेपी सेंटर है, क्या नाम है उनका? वन मैडम इज देयर, इनका थेरेपी सेंटर है. जस्ट नाउ आई सॉ द मैसेज. हेलो, कोणाचं काय? अच्छा. सर सॉरी टू इंटरप्ट, एक हाँ. फक्त लास्ट होतं की आता मी जे मेडिसिन्स जे चालू केलेत ना माझ्या मुलाला, हाँ. एक 6 महिन्याचे मी मेडिसिन्स ऑलरेडी घेऊन गेले दुबईला, म्हणजे एक अच्छा, इन स्टॉक घेऊन गेली आहे मी हाँ. इथूनच. ठीक है ना, हा, हरकत नाही म्हणजे ना. आम्ही खूप हे केलंय, म्हणजे आम्ही कुरिअरने मागवून वगैरे घेतलेले दुबईला. देन मिसेस ज्योती तर ना आपली, त्याचा माझ्या मुलाचं ना, सर माझं ना मुलाचं स्पीचचं तर आहेच डिले, पण ना त्याचं अभ्यासामध्ये पण थोडा स्लो वाटतोय, म्हणजे हो, चालेल. वाचण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये. नक्की तर ते आपल्या औषधाने वगैरे हो, फरक होतो. पडेल का हो, त्याला? होतो. फरक पडतो, त्याला सुद्धा फरक पडतो. हा, मिसेस ओके. ज्योती आगरकर फ्रॉम निर्वाण दिव्यांग संस्था. अच्छा, तुम्ही जॉईन झाला ना आता जस्ट? येस. ओके. आंबेकर, बोला. हा, अविनाश आंबेकर ना. हा, कसा आहे आता अविनाश? हा. अब कसा आहे आता मुलगा, कसा आहे? हो, बरं बरं आहे बरं आता. बरं. तुम्ही आता कुठे बाहेर आहात का? लोकलमध्ये का आता? हो, गाडी. हा. अच्छा, कसा आहे आता मुलगा, कसा आहे आता? हो, चांगलं बोलायला लागले आता. बर, तुमच्या मुलाची काय केस आहे? तो ऑटिझम होतं, थोडंसं चालण्याचा प्रॉब्लेम. त्याला सेरेब्रल पाल्सी आहे ना? हा तो चालत नव्हता ना आता जीव पूर्वी. हा. आता कसं आहे? आणि बोलत पण नव्हता. आता कसं आहे? आता चांगला बोलतोय चांगला. अच्छा, आणि चालतो का आता बऱ्यापैकी? हो, चालतोय, धरून चालतोय आणि शाळेत पण जातो. हा, व्हेरी गुड. आंबेकरचा मुलगा आहे, तो स्कूलमध्ये पण चालत नव्हता, केस ऑफ ऑटिझम प्लस सेरेब्रल पाल्सी, बट नाउ इज इम्प्रूव्हिंग व्हेरी नाईसली. आपल्या ट्रीटमेंट चालू झाली ना आता 2.5 वर्ष आता? हो 2 वर्ष. 2 वर्ष पूर्ण झाली आता. खूप इम्प्रुव्हमेंट झाली. हो, येस. इम्प्रुव्हमेंट चांगली. येस, नक्कीच इम्प्रुव्हमेंट सगळ्यामध्ये होते. तर आजचा जो होता मेन उद्देश तो आहे मोटर इश्यू. विल टॉक अबाउट द मोटर इश्यू. मोटर इश्यू काय असतात, मोटर इश्यू कसे होतात मुलांमध्ये, का होतात, आणि हाऊ टू कव्हर अप दॅट मोटर इश्यू, हे आपण आता 1 by 1 बघूया. ऍक्च्युली मोटर इश्यू म्हणजे काय? मोटर इश्यू म्हणजे काय? मोटर इश्यू म्हणजे आपण जे मुवमेंट करतो, आपले जे मसल्स आहेत, आपण हात हलवतो, पाय हलवतो, मी डोकं हलवतोय, डोळे हलवतोय, ह्या सगळ्यांचं कनेक्शन जे आहे ते म्हणजे मेंदूशी आहे. आणि या सगळ्यांना मसल्स लागतात. त्या मसल्सचं जे मुवमेंट आहे, जे फंक्शनिंग आहे, मग माझं चालणं आहे, बोलणं आहे, मेरा आगे चलना है, बोलना है, बात करना है, उठना है, बैठना है, एक्सरसाइज करना है, खाना खाना है, पेन से लिखना है, ये सभी जो होते हैं, ये सभी एक्शंस होते हैं बिकॉज ऑफ द मोटर इशू. मोटर की वजह से होता है, यानी मेरे मसल्स काम करते हैं. और ये मसल्स को कौन देता है सजेशन? ब्रेन देता है सजेशन कि अभी ये काम करो, अभी आपने देखा है, अभी यहाँ पे लिखो, आपने किया है, अभी यहाँ पे लिखो. तो ये जो मोटर एक्टिविटीज होती है, तो ये जो अपना ब्रेन जो है, जो कॉम्प्लेक्स फॉर्म में तैयार होता है, ये जो सब ब्रेन का जो पार्ट होता है, जो ब्रेन में कॉम्प्लेक्स फॉर्म तैयार होता है, तो उसमें से अपने सजेशन मिलते हैं कि आपको ये दिख रहा है, आप ये काम करो, आपको ये दिख रहा है, आप ये काम करो. सो दिस इज द मोटर डेवलपमेंट. और मोटर डेवलपमेंट जो होता है बच्चों का, ये स्टार्ट होता है फ्रॉम 2 to 3 months स्टार्टिंग फ्रॉम द नेक होल्डिंग. फिर धीरे धीरे थोड़ा क्रॉल करना, फिर बैठना, फिर थोड़ा वापस क्रॉल करना, थोड़ा स्टैंड विद द सपोर्ट और वॉक करना. उसके साथ आई मूवमेंट करना, थोड़ा खाना खाना, ये भी सब बातें चलो होते हैं. और ये जो मोटर इश्यू जो होते हैं, जो मोटर डेवलपमेंट होती है, यह मोटर डेवलपमेंट स्लोली
पूरे बच्चों को नॉट ओनली इन द फिजिकल बॉडी, मेंटली भी सपोर्ट करने लगते हैं। जैसे किसी से बात करना है तो टंग चाहिए, किसी को कुछ खींचना है तो उसमें हाथ में ताकत चाहिए। तो ये सब बातें जो होती है ये मोटर इशू से ही होती है। सो देर आर टू टाइप्स ऑफ मोटर स्किल्स, वन इज द ग्रॉस मोटर एंड वन इज द फाइन मोटर। ये पता है सबको मोटर इशू? आपको पता है क्या नाही सर, नाही पता है मोटर इशू. नाही पता? अच्छा, तुला माहिती आहे मोटर दोन प्रकारचे असतात, एक फाईन मोटर आणि ग्रॉस मोटर. अच्छा, काही लोकांनी सांगितलंय थांब म्हणून आहे म्हणून. सर ऐकलंय हे. हा, ऐकलं आहे. ठीक आहे ठीक आहे. नाही काही जण सांगतात की त्यांना माहिती आहे ते. तर ग्रॉस मोटर म्हणजे काय, आपण ज्या डेली ऍक्टिव्हिटी करतो ते. आणि फाईन मोटर म्हणजे काय, जे आपल्याला लिहायला लागतं, जे आपल्याला जेवायला लागतं, आपण जी लेस बांधतो किंवा नाडी बांधतो किंवा शर्टचे बटन लावतो, त्याला म्हणतात फाईन मोटर स्किल. तर हे दोन प्रकारचे मोटर स्किल असतात, एक फाईन मोटर आणि एक ग्रॉस मोटर. त्या दोन्ही मोटर स्किलमध्ये जर डेव्हलपमेंट चांगली झाली तर ते होते. आता हा प्रॉब्लेम तुमच्या याच्यामध्ये काय येतो हे तुम्हाला सांगतो मी. घेतो ठीक आहे, अजून हा ठीक आहे, त्याच्या खाली घे जरा. तर हे मोटर इश्यू काय येतात, तर काय असतं की आपले जे बेबी आहे, ऑटिस्टिक बेबी आहे किंवा ADHD बेबी आहे किंवा सेरेब्रल पाल्सी बेबी आहे, या बेबीचं जे कॉर्डिनेशन व्हायला पाहिजे ब्रेनमध्ये ते प्रॉपर कॉर्डिनेशन होत नाही. मुख्यतः गोष्ट करू, जसं आपण एखादी गोष्ट बघितल्या मला कळलं की ते भिंत आहे, मला जायचं नाहीये. एखादी गोष्ट बघतो पॉइंटेड आहे, ते पॉईंट आहे, ते नाही टोचतं ते. हे सुरुवातीला बेबी मेमराईज करतात, पण त्यांच्या ब्रेनमध्ये ते मेमराईज होत नाही, त्यांना ते कोडच होत नाही आतमध्ये. त्यामुळे मग त्यांना त्याचे मुवमेंट प्रॉपर होतच नाही. तर हा एक पहिला मुद्दा असतो. दुसरा मुद्दा असतो सेन्सरी इश्यूचा. जे त्यांना बॉडीत टच करतात ते रिकग्निशन प्रॉपर होत नाही, त्याचं कॉग्निटिव्ह पॉवर कमी असते. बाबा हे गरम आहे, आता त्याचा हात न्यायला नको, आपल्याला तिथं टच करायला नको. हे जर सेन्सरी इश्यूमुळे जी इनपुट भेटला पाहिजे ब्रेनला ती प्रॉपर भेटत नाही. आपण थोडं म्हणू शकतो की हा जो पाथवे जो आहे त्यांचा तो डिले पण असतो. हा पाथवे डिले झाल्यामुळे त्यांच्या मोटर्स त्या ऍक्टिव्हिटी होत नाहीत आणि त्यांना पुढे कसं वागायचं हे पण कळत नाही. त्यामुळे जो पाथ असतो त्याचा तो खूप स्लो होऊन जातो. आणि तिसरं जे आहे खाली खाली घे, त्याच्यानंतर जे आहे तर काही मुलांचे हायपोटोनी असतात, मसल्स जे आहेत ना ते हायपोटोनी असतात. म्हणजे मसल्समध्ये ताकद पाहिजे ती ताकद नसते. ती ताकद का नसते कारण परत रिझन असतं की ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर नसल्यामुळे आणि त्या सेन्सेशन ती प्रॉपर ब्रेनकडून यायला पाहिजेत. एक सेन्सरीपासून म्हणजे एखादी गोष्ट घडली ती सेन्स होणे, सेन्स झाल्यानंतर ब्रेनमध्ये रिकॉल होणे, जे काय सेन्सरी इश्यू असतात त्यामुळे टेम्पोरल लोबमध्ये होतात. इथून ते सेन्स होणे, सेन्स होऊन ॲक्शन काय घेणे, त्यानंतर कॉग्निटिव्ह पॉवर आणि त्याच्यानंतर ती ॲक्शन घेणे. पण मसल्स जर फ्लॅपी असतील, तर मसलमध्ये पॉवर नसेल, हायपोटोनिया असेल मसल्समध्ये, तरी खूप मुलांना मोटर इश्यू सेन्स येतो. खूप मला पॅरेंट्स कंप्लेन करतात की हा जेवत नाही, हा अन्न चावून खात नाही, हा लिहित नाही. तर अशा वेळेस त्यांचे फाईन मोटर स्किल खूप डाऊन असतात किंवा डेव्हलप झाले नसतात. पण काही मुलांचे ग्रॉस मोटर म्हणजे पळतात, धावतात, उठतात, बसतात, खूप चांगले डेव्हलप होतात. तर अशा मुलांचे आपण मोटर स्किल आणि मोटर डेव्हलपमेंट प्रॉब्लेम हा 99% ऑटिझम मुलांमध्ये असतोच. खूप कमी मुलं असतात ऑटिझम किंवा ADHD की ज्यांना मोटर स्किल प्रॉब्लेम नाहीये. ग्रॉस मोटर आणि फाईन मोटर दोन्ही पण अशा मुलांचे खूप चांगले असतात. तर आता हे मोटर स्किल जे आहे, जे आपण आता बघितलं की कशामुळे होतात, काय ब्रेन प्रॉब्लेम आहे का, सेन्सरी इश्यू आहे, पाथवे डिले आहे, हायपोटोनी आहे किंवा हायपर फ्लेक्झिबिलिटी पण असते काही मुलांमध्ये. म्हणजे त्यांचे जॉईंट एवढे फ्लेक्झिबल असतात ते कसंही कोणत्याही योगा प्रकारचं सगळं करू शकतात. दॅट हायपर मोबिलिटी दॅट ऑल्सो लिड्स टू ऑल दिस ग्रॉस मोटर और फाईन मोटर प्रॉब्लेम. फाईन मोटरमध्ये अजूनही बघितलं रिकग्निशन होत नाही, कॉग्निटिव्ह कमी असल्यामुळे त्यांना ही पेन्सिल पकडायची आणि लिहायचे हे कळतच नाही. तर अशा मुलांमध्ये पण हा खूप मोठा इश्यू प्रॉब्लेम येतो. सॉरी. तर आता यांना डेव्हलप कसं करायचं, तर सर्वात मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपल्याला
ज्या थेरपी आहे त्या तर 100% हेल्प करतातच. थेरपीबद्दल काहीच बात नाहीये. नक्की हेल्प करतातच. त्याच्यामध्ये 2 थेरपी असतात. एक आहे ग्रॉस मोटर थेरपी, सेकंड आहे फाईन मोटरसाठी थेरपी. आता आपण पहिली थेरपी घरच्या घरात काय घेऊ शकतो यांच्या डेव्हलपमेंटसाठी मुलांच्या? कोणी सांगाल मला? सजेशन? कोणी घेतात थेरपी घरच्या घरी? काही पॅरेंट्स आहेत ना जे घरच्या घरी थेरपी घेतात. बोला पवार. रोज संध्याकाळी मॉलिश करतो आम्ही त्याची घरी. व्हेरी गुड. एकदम चांगलं आहे. खूपच छान. अजून त्याची लिपची मॉलिश आणि गालाची मॉलिश बोलण्यासाठी जे थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट सांगतात हो हो ते आम्ही रोजच्या रोज फॉलो करतो संध्याकाळी. ओके ओके. हा अजून काही? अजून कोणी घरी काय करतं मोटर थेरपीसाठी? सर मी आर्याचा सेन्सरी प्रॉब्लेम खूप जास्त होता, हा तर आम्ही घरी ना असं मातीचं एक प्लास्टिकचं एक आणलं होतं, म्हणजे काय म्हणतो आपण ट्रे, हा त्याच्यात माती वगैरे टाकायचो, ती मातीत खेळायची, कधी ती माती ओली करायची मी, मग ते सुकल्यानंतर ती अशी म्हणजे ते फाईन मोटर हो आणि ते सगळं, आणि सेन्सरीसाठी पण. आणि गार्डन मध्ये नेलं की तिथे मी चप्पल काढते, जेव्हाही गार्डनला नेते चप्पल काढते. मग तिथं कधी माती लागते, कधी ग्रास लागते, कधी काय, तर तिला ते वेगळे वेगळे हे होतात. कधी ती घाबरायची आधी, म्हणजे येस आधी ग्रासवर जायला घाबरायची वगैरे, तिला तो सेन्स वेगळा वाटायचा, पण आता ती म्हणजे नॉर्मल झाली आहे त्याला पण. आणि तिला ओरल मोटर इश्यू पण होता, म्हणजे ती चिव करून खात नव्हती वगैरे. करेक्ट. तर त्यावेळेस ना हे थंब वरती आणि हे हात खाली, हा आणि हा असा एक फॉर 30 सेकंड्स वगैरे आम्ही करायचो. ओके. तर थोडासा तिला हे एरिया कळायला लागला वगैरे. आणि मालिश वगैरे तर होतीच, आणि ते थोडंसं ब्रशनी पण ना हम्म. थोडंसं चांगलं ते हातात ब्रश टाकून वगैरे आतमध्ये थोडंसं तिचं मसाज केली, तर तिचं ते ओरलचं थोडंसं त्यांनी पण, म्हणजे Yes. मेडिसिन तर आहे नो डाऊट, पण जसं जे पण थोडंसं कोणी सांगितलं किंवा मॅमनी सांगितलं की ब्रशनी मसाज करा वगैरे, तर ते पण केली तिची. येस आणि तिला फाईन मोटरसाठी आता काय करतो, ती चिकणी मातीचे असतात ना कलर्स मिळतात ते, करेक्ट करेक्ट. त्याच्यामध्ये चणे मिणे असं काहीतरी टाकतो, आणि मग ती येस त्याच्यात खेळते, ते काढते, बनवते. व्हेरी तर गुड व्हेरी थोडंसं हाताला असं म्हणजे अशी काही काही गोष्टी करतो. आणि तिला ना डाळी वगैरे किंवा तांदूळ वगैरे डबे काढले ना, तर ती हात वगैरे टाकते, टाकू देते, तो म्हणजे खेळते ना, थोडंसं सांडते वगैरे पण तिचे ते हाताला वगैरे ते वेगळे वेगळे टचेस तिला आवडतात, हा तर हा तेही करतो. तर असं म्हणजे, आणि झोपायला वगैरे पण तिला ना चादर वगैरे ती आधी, म्हणजे ती कपड्याला खूप फील करायची आधी, कोणाच्या पण कपड्याला जाऊन अशी हात लावत होती. येस हा तर आता तिला कधी दरी टाकून देतो, कधी काय, म्हणजे काही वेगळं असेल ना कपडा, तर आम्ही टाकून देतो. तर तिथे जेव्हा ती झोपते वगैरे खेळते असं, म्हणजे जेव्हा ती असं सीक करायची, कळायचं की ती कोणाच्या पण ना कपड्याला जाऊन अशी हात लावायची, हा हा असं असं गालांनी करायची, सेन्सरी सीक करायची. तर मग आता आमच्याकडे काय अवेलेबल असेल ना, म्हणजे ब्लँकेट तर ब्लँकेट, कधी हा कधी टॉवेल, कधी एकदम कॉटन, असं तिला हे करायचं, हा देत होतो. ओके ओके. हा खूपच खूपच चांगलं आहे. तुम्ही आता सांगितलं ते खूपच चांगलं केलं ते. हा तर आता याच्यामध्ये आता सर्वात याच्यामध्ये वरती घे. हा. तर याच्यामध्ये जे आहे सर्वात पहिले एक्सरसाइज तुम्हाला घरात घ्यायचा आहे, तो म्हणजे ॲनिमल वॉकिंग. येस ॲनिमल येस वॉकिंग हा तो घ्यायचा आहे तुम्हाला. येस. ॲनिमल वॉकिंग म्हणजे काय? बेडूकुड़ी असेल बेडूकुड़ी, जे अपन घरी शाळेमध्ये बचपन में हम फ्रॉग जंपिंग करते थे. फ्रॉग जंपिंग आपको ना बच्चों के सामने ना फ्रॉग जंपिंग करना है और उनको सिखाना है ऐसे फ्रॉग जंपिंग करना है. सबसे सिंपल एक्सरसाइज है टू डेवलप द मोटर स्किल. सबसे पहली बात, फ्रॉग जंपिंग से क्या होता है, पूरा बैक, लोअर बॉडी, अपर बॉडी वो पूरा होता है. उसके बाद जो बाकी जो वॉक है, एनिमल वॉक, बाकी 2-3 डक वॉक है, जो भी वॉक आप बेबी वॉक कर सकते हो घर पे, आप वो जरूर करना. सेकंड है क्रैब वॉक. क्रैब वॉक में क्या होता है, आपको बैठना है फ्लोर पे और फिट पुशअप विथ द हँड्स अँड फिट टू द लिफ्ट द बॉटम. बॉटम याने आपण एखादं गाय चालतं का नाही, लहानपणी आपण बघतो ना ते चालायचं, त्याप्रमाणे चालायचं. फ्रॉग जंप आहे आणि एनिमल वॉक है. हे दोन जर तुम्ही काही मिनटं रोजचं करत गेलात, अगर आप 1-2 मिनट भी ये कर पाए बच्चों के साथ, पहले तो आपको ही उनको सिखाना पड़ता है, आपको भी आना चाहिए. लेकिन अगर फ्रॉग जंप सबसे आसान तरीका है और एनिमल वॉक ये भी सबसे आसान तरीका है. यह बेबी को बोलना है कि आप एक करो घर में, शाम को 1 आधा मिनट, सुबह 1 आधा मिनट, दोपहर 1 आधा मिनट किया, तो भी स्लोली स्लोली उनके मोटर स्किल्स डेवलप होते ही है. सबसे पहली बात. दूसरे और क्या बता सकता है क्या करते हैं घर पे, ताकि मैं सेकंड में सर हम बेयर वॉकिंग देते हैं उसको. बनसोडे कोण बोलतंय? दीपाली पेटकर. हा पेटकर मॅडम. हॅलो. हा पेटकर मॅडम बोला.
हा बोलू का? हा बोला बोला. हा ऍक्च्युली श्रीशला पण असा प्रॉब्लेम होता जेव्हा तो मातीत वगैरे खेळत नव्हता. तुम्ही जसं आता त्या मॅडमनी सांगितलं तर सगळ्या गोष्टी केल्या. हा पण मी ऍक्च्युली त्याला लेदरच्या शीटचा किंवा बाकी प्रॉब्लेम होता, तर मी जास्त त्या गोष्टीचा यूज केला तर ऑटोमॅटिकली ती गोष्ट थोडीशी रिड्यूस झाली. व्हेरी गुड. आणि राहिला तो मी स्वतः सगळ्यांना सांगते, बऱ्याच वेळा बरेच पालक मला बाहेर भेटतात, बरेच गप्पा होतात, हो. पण स्वतः पाहते बऱ्याच मम्मी लोकांचं असं होतं की मी स्वतः त्यातच होते, पण मी त्याच्यानंतर निघाले त्यातून. बरेच लोक म्हणायचे की तू पेशन्स नाहीये, तिथं आतमध्ये त्रास देतात, मग नेतच नाही. मी स्वतः डॉक्टर मला ओरडले की तुम्ही त्याला बाहेर ठेवू नका, तुम्ही आतमध्ये घेऊन येत जा. हा मी दोनदा त्रास झाला, मी तिसऱ्यांदा त्याला आणला. सगळे मम्मी लोक बघायचे, ते रडायचं, मला कसं तरी वाटायचं. पण मी ते मला माहिती होतं माझा मुलगा आहे तसंच ह्यांचा मुलगा आहे. मी त्या गोष्टीला त्याच्यानंतर आता सध्या श्रीश तिथे येऊन बसायला लागलाय. राहिली गोष्ट सगळ्या लोकांनी बाहेर बसले की पेशन्स नाही ठेवत आहे, म्हणजे 2 महिने झाले कसं होत नाहीये, काय होत नाही. मी स्वतः 2.5 वर्ष झाले घेतेय. हा. मला पहिले 1 वर्षामध्ये खूप खूप चांगला आला, त्याच्यानंतर थोडा स्लो झाला. मी प्रत्येक मंथला सरांचा सल्ला घेऊन काय होतंय काय कमी जास्त ते करतेय. माझा श्री स्वतः कुठल्याही हॉटेलला जात नव्हता, आता तो कुठल्याही हॉटेलला कुठल्याही वेळेला कुठेही बसतो. आणि फक्त आता त्याचं राहिले स्पीचसाठी, Yes. तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बाकी श्री सगळं ओव्हरऑल. आणि एकच गोष्ट सांगते, सरांनी जरी किती सजेस्ट केलं काही केलं तरी थोडंसं आपण पण ऑब्झर्वेशन करून सरांचं सजेशन घ्यायला फार महत्वाचं होतं. हे मी अनुभवलं जेव्हा श्रीश एका कॉर्नर मध्ये बसायचा Correct. आणि तो मी इतकी त्रस्त होते, 8 वर्षाचा माझा मुलगा आहे, की तो फॅनला इतका वेडा होता म्हणजे मला कुठेही एका सेकंदासाठी कोणाच्या घरी जाणं सुद्धा होत नव्हतं. मी ते ऑब्झर्व केलं, सरांना सांगितलं कुठे कुठे काय प्रॉब्लेम होतोय. मी पर मंथला सरांना सांगते हे असं होतंय. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह. आणि आता तो जो 8 वर्षाचा प्रॉब्लेम होता श्रीचा आतापर्यंतचा, तो फॅनचा पूर्ण नील झाला. आता काही प्रॉब्लेम नाहीये श्रीचा. जो लिफ्ट मध्ये वगैरे कुणी पाहुणे भेटले कुठे जाता येतात तर तो ऑच मागायचा बऱ्याच लोकांचा, ऑच द्या म्हणायचा. आणि त्याच्यासाठी चिडचिड रडरड सगळा गोंधळ होऊन जायचा. पण तो आता स्वतः वॉच दिलं तरी घेत नाहीये. तर थोडं कुठेतरी बऱ्याच गोष्टी नीड असतात मुलांच्या, त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत. हे मला कळत नव्हतं, पण सर म्हटले की तुम्ही सजेशन देऊ नका, एकामागे एक सगळं सांगत असं बडबड करू नका. तर त्या गोष्टी मी केल्या. काय गोंधळ घालायचा एक दिवस घालून देते मी त्याला, तो ऑटोमॅटिकली 5व्या मिनिटाला स्वतः शांत होऊन जातो. हा तर बाकी सगळ्यांसाठी सगळे मुले छान आहेत, सगळे छान होणार आहे. माझा मुलगा 2.5 वर्ष करतोय, मी आता फक्त आणि फक्त स्पीच साठी वेटिंग करतेय. थँक्यू. ओके, थँक्यू. एक अजय सुंबळकर बोलणार तुम्ही? सुंबळकर हॅलो. तुम्ही बोलणार का? हा बोलतो सर, काय प्रॉब्लेम बोला. मॅडमनी जे सांगितलेलं आहे. अच्छा, राऊत बोलतायत, बोला राऊत. आवाज येते सर? एक मिनिट, राऊत बोलताय. राऊत, हा बोला राऊत. जसं की मॅडमने सांगितलंय आता, जसे चीनला असं पकडणे, बाहेर गेल्यानंतर माझे फ्रेंड जे क्लोज आहेत खाली, समजा आपण एकमेकांसोबत बोलतो, त्यांना असं वाटतं की हे काका आहेत, काकाचे कुठं पण पोटाला टच करणे, गालाला टच करणे. जसे की मॅडमने सांगितलं वॉचचं तिला क्रेज, ते पण हिला पण होतं. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या की भरपूर कमी झालेल्या आहेत आता. एकदम म्हणजे एकदम सॉफ्टली राहते ते घरातनी, अशी चिडचिड करत नाही. बऱ्याच गोष्टी चिडचिड करत होती आधी. आणि रडणं पण तिचं असं विनाकारण रडणं खूप आणि खूप कमी आहे सध्या तरी. तर आता फक्त रिपिटेशन आहे बोलण्याची, तिचा समज थोडीशी वाढण्याचाच म्हणजे वेटिंग आहे ते आमचं. नक्की. छान रिस्पॉन्स आहे तिचा. ओके, थँक्यू. अजय सुंबळकर बोला. हो सर, बोला. मुलगा आता सगळ्यांना नमस्ते. नमस्ते. माझं नाव अजय. माझा मुलगा 6 वर्षाचा होता तेव्हापासून तो अति चंचलता, एक जागेवर अजिबात स्थिर बसत नव्हता.
आणि कुठलेही म्हणजे अक्षर ओळख वगैरे अजिबात त्याला कळत नव्हती शाळेतल्या अभ्यासाची वगैरे. करेक्ट. त्याला ज्युनियर केजी मध्ये होता त्यावेळेस त्याला मग त्याच्या टीचर सांगायच्या की तो अभ्यास करत नाही, हे नाही, त्याने नुसते भांडण करतो, ह्याला हे कर, त्याला छेड, हे कर वगैरे. हो. त्याच्यानंतर केजी मध्ये गेला तेव्हाही तो तसंच होता. अजिबात त्यात चेंज काय नव्हते त्यात. मी डॉक्टरचे घेण्यासाठी त्या ॲलोपॅथिक डॉक्टर जहांगीर हॉस्पिटलला दाखवलं. त्याच्या ॲलोपॅथी ते 4 महिन्याची ट्रीटमेंट घेतली पण त्याला थोडाफार सुद्धा फरक नाही पडला. बर. ती ट्रीटमेंट बंद. मी नंतर परत दुसऱ्या प्रायव्हेट डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू केली ॲलोपॅथीची. हा हा हा. पण त्याही 3-4 ट्रीटमेंट घेतली त्याही त्यामध्ये त्याला बिलकुल काडीमारीचा फरक नाही पडला. ओके. मग शेवटी माझे भावाने तातेड सरांचा रेफरन्स दिला. मग तातेड सरांच्या रेफरन्सने औषध चालू केल्यानंतर त्याला ते अक्षर ओळखता यायला लागली. व्हेरी गुड. तुमचा रेंजचा इश्यू आणि त्याच्यानंतर तो शाळेत सुद्धा खूप भांडणं करायचा. टीचरचे सारख्या कंप्लेंट असायचा की ऐकत नाही अजिबात, शांत बसत, हो तुला कड्या करतो तो वगैरे. ह्या सगळ्या तुमचा आवाज ब्रेक होतोय. ठीक आहे, खूपच चांगला आहे. मी थोडक्यात सांगतो सगळ्यांना. विजय सुपरकाचा मुलगा होता, त्याला एडीएचडी होता आणि खूपच त्याचा कॉग्निटिव पावर यानी उसकी जो पढ़ाई करने की ताकत थी, क्षमता थी, वो बहुत ही कम थी. वो बिल्कुल पढ़ाई भी नहीं कर पा रहा था. उसको क्या सिखा रहे वो भी समझ नहीं पा रहा था. हमेशा झगड़े करता था, बच्चों को भी पीटता था और स्कूल में एक सेकंड भी बैठ नहीं रहा था. यह इन शॉर्ट उनकी सब तकलीफें थी एडीएचडी की बेबी की. लेकिन अभी लगभग 1.5-2 साल हो गए ट्रीटमेंट चल रहा है. 80% इम्प्रूवमेंट है. उसको पढ़ाई भी अभी पॉसिबल हो रहा है और पढ़ाई भी कर सकता है और स्कूल में भी शांति से बैठता है. बहुत ही अच्छा इंप्रूवमेंट उसके अंदर हुआ है. तो अभी हम सेकंड एक्सरसाइज जाते हैं मोटर स्किल के. सबसे पहले मैंने बताया आपको कि एनिमल वॉक. अभी दूसरी एक्सरसाइज जो है वो है ऑब्स्टैकल्स. ऑब्स्टैकल्स ऑब्स्टैकल्स है ना, क्या आपका बच्चा कोई भी एक काम कर रहा है और बराबर काम कर रहा है तो उसके बीच में ऑब्स्टैकल डालो. सपोज चल रहा है, सॉरी चल रहा है, उसके बीच में पिलो डाल दो. और चल रहा है, बीच में उसके चेयर रख दो. ओके, बात खेल रहा है, उसके बीच में उसके हाथ से खिलौना निकाल दो, दूसरा दे दो. ऑब्स्टैकल डालो. ऑब्स्टैकल से क्या होता है, उनमें ना थोड़ा डिस्टर्बेंस आता है माइंड में, उनका रेगुलेटिंग खत्म हो जाती है एंड जस्ट स्टार्ट टू अडॉप्ट द न्यू थिंग वेरी नाइसली. लेकिन उसके पहले वो जो बच्चा कर रहा है, वो जो गेम खेल रहा है, वो गेम उसका पसंदीदा गेम हो. ऐसा नहीं कि आपने उसको कंपल्सरी बिठाए हो गेम खेलने के लिए और गेम खेल वो ऑलरेडी बोर हो चुका है, उसका आपने ऑब्स्टैकल डाला तो और भी खराब हो जाएगा. उसका जो भी गेम है उसमें आपको ऑब्स्टैकल डालना है. दैट इज कॉल्ड एज द ऑब्स्टैकल कोर्स. उस ऑब्स्टैकल कोर्स में आप उसके चेयर करो और चेयर पे क्या करो, वो चेयर के अंदर कैसे क्रॉल करना है वो सिखाओ कि उसको ऑब्स्टैकल लगे, अरे चेयर के कैसे जाऊं मैं. तो ये है. उसके बाद बैलेंस बीम यानी पेंटर्स टेप जो है वो फ्लोर पे लगाना है और उसको दिखाना है कि कैसे के साथ खेलना है. तो ये ना सेकंड एक्सरसाइज है जिसको बोलते हैं ऑब्स्टैकल थ्योरी. पहले मैंने बोला एनिमल वॉक, सेकंड है ऑब्स्टैकल थ्योरी. तीसरा जो बहुत सिंपल एक्सरसाइज है मोटर इशू के लिए, मोटर स्किल के लिए, वो है टैप द बलून. टैप द बलून. एक बलून फुगाना है आपको, उसमें कहना टैप करना है, उसका टैप करनी चाहिए. जस्ट टैप द बलून फ्रॉम द बिलो साइड. बलून को नीचे टच नहीं होना देना है, फ्लोर को टैप करना है कांस्टेंट. तो बच्चों को एक गेम बहुत अच्छा लगता है बलून को टैप करने का. नीचे आ गया वापस टैप करने का, नीचे आ वापस टैप करने का. इससे क्या होता है, उनका कॉन्सेंट्रेशन अच्छा हो जाता है. उसके बाद उनको समझता है ये बलून नीचे आ रहा है, उनका फोकस अच्छा होता है और जब टैप करते हैं तो उनके फिंगर के मूवमेंट भी अच्छे होते हैं और वो बॉडी भी अच्छा डेवलप हो जाता है. तो यह बहुत सिंपल टेक्निक है, इसको बोलते हैं टैप बलून टैप थ्योरी, जिससे आप बच्चे में काफी अच्छा इंप्रूवमेंट देख पाते हो. उसके बाद एक बहुत अच्छी एक्टिविटी है, वो है ट्रैम्पोलिन. कितने लोगों के घर में ट्रैम्पोलिन है, छोटा ट्रैम्पोलिन है, कितने लोगों के घर में है? थम दीजिए मुझे, कितने लोगों के घर में है छोटा ट्रैम्पोलिन, कितने लोगों के घर में है? 1 2 हाँ 4 5 6 है, कुछ लोगों के घर में है. तो ट्रैम्पोलिन लेके आइए और उसके नीचे थोड़ा चादर रखना है, कोई भी ऐसा गद्दी जैसा थोड़ा शॉर्ट रखना है और उसके ऊपर उसको जंप करने के लिए बोलना है.
यह सबसे अच्छा एक्सरसाइज है। जंपिंग और सबसे अच्छा एक्सरसाइज है, जो जितना ज़्यादा जंप करेंगे उतना उनका मोटर स्किल अच्छा डेवलप होता है। ये आप घर में भी कर सकते हो। और एक है होपिंग। होपिंग पता है ना, होपिंग यानी क्या? होपिंग म्हणजे काय? येस, एनी कॅन नाही माहिती सर. हां. नाही माहिती. होपिंग म्हणजे दोरीच्या उड्या. ओके. हा, पण त्या करा माहितीये का, एक 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 दोरी खिडकीला बांधायची, एक तुम्ही हातात ठेवायची आणि ती दोरी गोल फिरवायची, सांगायचं त्याला उड्या मार दोरीवरनं. ओके. हळूहळू करायचं, तर लगेच कळणार नाही फर्स्ट सेकंड डे. स्लोली त्याला होपिंग कळेल. होपिंग केलं ना, तर त्या होपिंगमुळे तो सुरुवातीला पडणार, पण जेव्हा तो पाय वरती उचलणार, जब भी वो जंप करेगा बेबी आपका होपिंग के वक्त, वापिस पैर नीचे रखेगा, वापिस रस्सी आ गई, वापिस जंप करेगा, नीचे आएगा, तो स्लोली मोटर स्किल बहुत अच्छा डेवलप होता है। सो अभी तक हमने क्या देखा? पहले सबसे पहले एनिमल वॉकिंग, एनिमल वॉकिंग, एब्स्ट्रैक्ट, बलून टैप, बलून टैप थेरेपी, ट्रैम्पोलिन और हैम्पिंग। हाँ, जंपिंग है, होपिंग का गेम है, तो ये करना है। उसके बाद क्या होता है, इन बच्चों का प्रोसेप्टिव सेंस यानी क्या, खुद के बॉडी में अवेयरनेस बहुत ही कम रहता है। बिकॉज ऑफ ऑटिस्टिक नेचर, उनका खुद के बॉडी में अवेयरनेस बहुत ही कम रहता है। तो वो अवेयरनेस बढ़ाने के लिए उनको बैलेंसिंग करना बहुत जरूरी होता है। उनका बॉडी को उनको बैलेंस होता नहीं है, तो बैलेंस आप कैसे करोगे फिर? अभी है उसके लिए एक योगा पोस्चर है, उसको बोलते हैं बैलेंसिंग पोस्चर। एक पैर पे खड़ा होना, सबसे पहले ताड़ासन बच्चों को ताड़ासन, उसके बाद उसको बोलना है कि आपको सीधा खड़ा रहना है और दोनों हाथ ऊपर करने हैं, बस इतना ही बैलेंस करना है, क्योंकि वो भी बहुत डिफिकल्ट होता है बैलेंस करना भी। हम बड़े लोग भी अगर करेंगे ना तो नहीं होता है। तो उसके लिए बैलेंस करने के लिए आपको बैलेंसिंग टेक्निक बहुत जरूरी है। इसी तरह क्या होता है, आपके मोटर स्किल, बॉडी का बैक का स्किल और मोटर स्किल डेवलप होता है। और एक आपको बताता हूं मैं, नहीं तो फाइन मोटर है, मैट में सिमिलर ऐसा एक मैट लेके घर पे लेके आना। किसके पास है ऐसा मैट अलग अलग टेक्सचर का? कहाँ पे? ये देखिए अलग अलग टेक्सचर दिख रहा है आपको, ये रफ है, ये सब ये है, नहीं। उसके बाद ये है ग्रास है, ये थोड़ा सॉफ्ट है, ये और सॉफ्ट है, ये soft है। कितने लोगों के पास है ऐसा? थम बताइए। चलो हाँ, एक ही थम आया है, ठीक है। तो ये ना आपको लाना है घर पे, एक घर पे लेके आओ और बेबी को ना इस पे चलाओ। आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके। हा, हे पहा, हे ना दाखवा तुम्ही, तुम्हाला हे पहा, एक सरफेस आहे, हा एकदम सॉफ्ट आहे सरफेस, हा थोडा हार्ड आहे, हे एकदम वेगळं आहे, हे एकदम हार्ड आहे ग्रास, हे थोडं सॉफ्ट आहे आणि सॉफ्ट आहे। सर हॅलो, बोला। हा सर, अशा मॅटवरती सुरुवातीला मुलं चालायला थोडी कंटाळा करतात, तेव्हा कसं हँडल करायचं? हा, कंटाळा करतात तर करू दे ना, त्यांच्याबरोबर तुम्ही पण चालायचं। ओके। हा, ही मॅट खराब होत नाही। पण सर ते ऍक्च्युली पाऊल टाकायला असे घाबरल्यासारखे करतात, तेव्हा ऍक्च्युली हँडल कसं करायचं? नाही, मग ते सेन्सर इश्यू तुम्हाला मी सांगणार नंतर, मी हाऊ टू टॅकल दॅट, सेन्सर इश्यू। हा, ओके। तर ही जी मॅट आहे, ही मॅट जर तुम्ही आणली, याच्यावर ते प्रेशर द्यायला सांगायचं, हळूहळू त्यांना कळतं हे फिलिंग वेगळं आहे, इथे मला फर्मली उभं राहायचंय। नंतर हा एकदम सॉफ्ट पोझिशन आहे, त्या सॉफ्ट वरती अजून अवघड जात आहे उभं राहायला। मग हळूहळू त्यांचा जो बॉडी सेंस है, उनके खुद का जो बॉडी सेंस है अंदर से कि मुझे कैसे बैलेंस करना है खुद को, वो स्लोली डेवलप होता है। सो दीज ऑल आर द एक्सरसाइज विच इज वेरी रिक्वायर्ड फॉर द टू डेवलप द ग्रॉस मोटर स्किल। उसके बाद अभी तो किसी ने बताया कि वो मिट्टी लेके आते हैं और मिट्टी में खेलने देते हैं। आजकाल मार्केटमध्ये ते माती मिळते, है ना, माती मिळते, ते असते माती, आपण गेम्स मध्ये खेळू शकतो। तर ते जे आहे त्याला म्हणतात डो, प्ले डो म्हणतात त्याला। आणि पूर्वी ना मला चांगला होते, पूर्वी त्याच्या पट्ट्या मिळायच्या त्या डोच्या, ते गोल गोल करायचे आणि अॅनिमल करायचे। ते आपण तेवढ्या अपेक्षा करायचे नाही, पण ते डो जे आहे ते डो आणायचे आणि त्यात ते मुलांना खेळायला जायचं। दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर द मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल।
अजून एक तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, असे बॉल्स आहेत. हे पहा, बॉल दिसतात सगळ्यांना. हा एक बॉल आहे, हा एक बॉल आहे, दिसतात का? हा एक बॉल आहे. हो. प्रत्येक बॉल वेगळा आहे बघा. हे आहे, हे आहे, मध्ये असे 6 बॉल आहेत. किती आहेत? 6 बॉल आहेत. हा, तर ह्या बॉलला काय करायचंय, त्याला सांगायचं कॅच 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 बोलला. आणि मग दाबायचं. हे दाबायचं. तुम्ही पण त्याच्यासोबत करायचं असं प्रेस प्रेस प्रेस. याचा आवाज पण येतो, परत चालू करतात प्रेस करायला. याने काय होतंय, त्याचे फिंगर आणि फाईन मोटर डेव्हलप व्हायला लागतात. आलं लक्षात? हे काही बॉल्स आहेत जे खूप चांगले उपयोगी ठरतात. खूप चांगले हे उपयोगी ठरतात. त्याच्यामध्ये आपण काही फाईन मोटर करणार आता. फाईन मोटर. हा, फाईन मोटर म्हणजे काय? स्विंग आहे, बटन लावणे आहे, पायाची लेस बांधणे आहे, हा ना, असे आहे. हा, त्यासाठी एक खूप चांगले एक्सरसाइज आहे. असा एक चार्ट मिळतो, माहिती आहे? हा चार्ट मिळतो मार्केटमध्ये. आता याच्यामध्ये बघा, एक ऍक्टिव्हिटी आहे झिपला ओढणे लावणे. दिसतंय? झिपला ओढणे लावणे हे त्यांना करायला लावायचे. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी एका दिवसात शिकवायच्या नाही मुलांना, लक्षात घ्या. आपल्याला 2-3 महिन्याच्या वगैरे चालणार आहे. स्लोली 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 रोज एखादी ऍक्टिव्हिटी, मग नेक्स्ट वीकला दुसरी, मग नेक्स्ट वीकला तिसरी, अशी करायची. आता किती सिम्पल ऍक्टिव्हिटी आहे का नाही? झिप, हे झिप आहे, हे शिकवायचं. त्यानंतर हे बटन आहे, खोलायचं. बस, हे ना थोडं बटन आहे, खोलणे लावणे, बंद, खोलायचं. तर खेळू द्या. आणि काय होईल, त्याचे फिंगर मुवमेंट चांगल्या होतात, फाईन मोटर स्किल चांगलं होऊन जाईल. आलं लक्षात? त्यानंतर हे बटन येते. हे बटन त्याला खेळायला सांगायचं. बटन खेळत जा, हे बटन त्याला असं खेळायला लावायचं. त्याच्यानंतर इथे खाली एक आहे, हे फिश आहे, हे राऊंड राऊंड फिरवायचं फिश. आणि अगदी घरच्या घरी, या काही याचं बाहेर पडायची गरज नाही. हे फिश आहे. त्यानंतर हे आहे, हे काढायचं आणि लावायचं, काढायचं आणि लावायचं, हे सगळं. हे जे आहे, हे पा, हे आहे, हे काढलं, हे परत लावलं. लक्षात आहे? हे जे आहे, हे असं आहे, असं ओढायचं, परत खाली घ्यायचं, हे असं ओढायचं. सबको पता चल रहा है? हाँ, मेरे मूवमेंट पता चलता होगा कैसे कैसे गेम्स हैं. और उसके बाद ये है टिकर का गेम. ये बच्चों को पसंद आता है. ये चलो, बहुत लोगों को अच्छा लगा है, बहुत सारे थम्स आ रहे हैं. ये ऐसा खोलना है, करना है, खोलना है, लगाना है, खोलना है, लगाना है. सिंपल सिंपल है, ये खोलना है, लगाना है. हाँ, ये आपको बताया. और सबसे इम्पोर्टेंट यहाँ पे है शूलेस. जब ये सब धीरे धीरे सीख जाएगा, आपका बच्चा है, बच्ची सब धीरे धीरे सब सीख जाएंगे. ये है, ये है, ये है, बटन का है, फिश का है, जिप का है, यहाँ पे कैसे पैक करना है, यहाँ पे कैसे खेलना है, यहाँ पे कैसे, एट द एंड शूलेस कैसे बांधना है. यहाँ पे ऐसा है, इसको खोलो और फिर बांधो, खोलो और फिर बांधो. तो ये क्या करता है, आपके पूरे फाइन मोटर स्किल ना बहुत अच्छे डेवलप करते हैं. समझ में आया? हाँ, और बहुत सारे एक्सरसाइज आपको बताने वाला हूँ मैं आज, लेकिन कुछ बेसिक एक्सरसाइज है जो आपको अच्छे लगेंगे. एखादा फीडबॅक लेते अभी किसी का तो भी फीडबॅक कोणाला सांगायचं, बोलायचं कोणाला काही? आयान मुखर्जी. हाँ, आयान मुखर्जी, यस करेक्ट. मुखर्जी कहाँ पे? यस सर. अरे गुड इवनिंग मुखर्जी साहब, बोलिए. हेलो. हाँ बोलिए. हॅलो, गुड इव्हनिंग सर. कोण मी बोलतोय? आयांची आई बोलते. हाँ, अरे हाँ, एक हिंदी आणि एक मराठी नाही का, छान कॉम्बो पॅक आहे आपल्याला. कैसा आयान आता? आयान कैसा है अभी? मुखर्जी, मुखर्जी. हेलो. हाँ, मेरी आवाज आ रही है आपको?
हेलो हा बोलिए ना, बोला ना. या हेलो हा इश्यू आहे म्हणून मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत आहे. अच्छा बोला. No, we joined and we are listening. It's quite interesting how we can improve the cognitive and other faculties. Yeah. I like to share that my son is actually diagnosed with CP, and since the time we have joined Taked sir आणि त्याला जेव्हापासून औषध देतोय आम्हाला तर खूप इम्प्रूव्हमेंट दिसते. त्याचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जो कमी होता तो पण वाढलाय आणि त्याचा फोकस पण कमी झालाय. तर त्याचा 10वीचा वर्ष होता, तर आम्हाला खूप काळजी होती त्याची. सो थँक्स अ लॉट टू सर हू हॅज हेल्प्ड अस इन द क्रुशियल पिरियड. सो स्टिअरिंग अप विथ हिम. येस. आता आयचं चालणं कसं आहे पूर्वीपेक्षा आता? चालताना सर अजूनही थोडा पाय तो उचलतो, पण त्याचा तो म्हणतो की स्टिफनेस कमी झालाय. जो रेज होता लेग मध्ये तो पण थोडा कमी आहे. व्हेरी गुड. त्याचं हे काय होतं डायग्नोसिस? त्याचं राईट साइड सीपी आहे. काय सेरिब्रल पाल्सी ना? त्याची राईट. येस. मग आता आफ्टर मेडिसिन त्या स्वभावात काय फरक पडला आता काही? एनी चेंज इन हिज बिहेवियर नाउ? हेलो मुखर्जी, उसके नेचर में कुछ चेंज हुआ क्या मेडिसिन के बाद? ऑडिबल सर? हेलो. हाँ, यू आर ऑडिबल. हेलो. ठीक है, आप नहीं आप ऑडिबल हो पूरी तरह से. हेलो मुखर्जी, हम बाद में बात करते हैं. और एक तो बात कर रहा था अभी तेजवर्धन गायकवाड. या सर हा सारखं डिस्कनेक्ट होतं ना सर. 2 मिनिटांनी परत जॉईन व्हा तुम्ही जरा. अजून कोणाला बोलायचं आहे? हॅलो. हा बोला. नमस्कार सर. मी आरती खरवलीकर कसबा पेठेतून येते. आर्या खरवलीकर घेऊन. हा कसं आहे बेबी आता? नमस्ते सर. नमस्ते. सर आता आर्या बोलते. आता म्हणजे लास्ट इयर ती बोलत नव्हती ना, आता ती सगळं बोलते. म्हणजे तिचं नीड बेस जेवढं आहे ते सगळं बोलते. सध्या पोयम पण स्टार्ट केलेत, म्हणजे येत नाही एवढं, पण ठीक आहे, ट्राय करते, प्रयत्न करते, लिहायला लागली. म्हणजे जे लाईन ट्रेस करायची असतात ना, ट्रेसिंग, म्हणजे तिचा फाईन मोटरचा खूप इश्यू होता, पण आता ट्रेसिंग वगैरे सुरू झाली आहे तिची, लाईन ट्रेस करते. आणि बेटर आहे, थोडासा अंडरस्टँडिंगचाच आता इश्यू आहे. म्हणजे जेव्हा आर्याला ऐकायला सर जेव्हा आणलं होतं आर्याला, तर तेव्हा ती काहीच नव्हतं. नो आय कॉन्टॅक्ट, एक शब्दही नव्हता, खाता येत नव्हतं, म्हणजे अग्रेसिव्ह खूप होती सगळं. पण आता खेळते, बघते, बोलते, स्कूलला जाते. अरे हे काय याचं नाव काय असं सांगतो? एलिफंट. हा, म्हणजे थोडं रेकग्नायझेशन पण आहे, म्हणजे आणि मोठे मोठे शब्द पण बोलता येत आहेत आता स्वतः. पिकॉक वगैरे तिचे, म्हणजे जे स्कूलचं पण आहे ना, आता रिझल्ट आलाय. म्हणजे प्लेला होती, पण टीचर्स म्हणाले की खूप छान आहे, लास्ट इयर पेक्षा आता तर खूप इम्प्रूव्ड आहे. मुलांमध्ये खेळती पण आहे, सगळ्या मुलांसारखी नाही, पण ट्राय करते. तर तिचा तर खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि त्यात स्पीच पण आला आहे, प्रॉपर स्पीच आहे तिला. फोनवर वगैरे सुद्धा नानींशी वगैरे सगळं सांगते, काय खाल्लं वगैरे, म्हणजे बेसिक तिला सगळं येतं, समजतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच चांगला आहे. रिअली हॅपी टू हिअर. आणि एवढा चांगला फरक पडलाय. आणि ऑटिझम डायग्नोसिस डायरेक्टली केम टू मी ना? येस, डायरेक्टली तुमच्याकडेच आलो होतो आम्ही. येस. थँक्यू मॅडम फॉर युअर गुड फीडबॅक. थँक्यू सर. ओके, थँक्यू. कोणती फीडबॅक देणार होतो आता? हॅलो. बोला, कोण, काय नाव? हा सर, तेजवर्धन गायकवाडची मम्मी बोलते. गुड इव्हनिंग. हा, येस. ऍक्च्युली आम्ही अडीच पावणे 3चा असतानाच आम्ही सरांना अप्रोच केलं होतं. आम्ही कंप्लेंट स्पीच साठी गेलो होतो ऍक्च्युली, पण जेव्हा त्यांनी त्याची असेसमेंट केली तर त्याच्यात त्याला माइल्ड ऑटिझम सांगण्यात आला. आणि आम्ही ऑगस्ट पासून आम्ही सरांची ट्रीटमेंट घेतोय. तर त्याचा आय कॉन्टॅक्ट पण छान झालेला आहे, अंडरस्टँडिंग खूप वाढली आहे. आता तो नॉन व्हर्बल मध्ये आलेला आहे, पॉइंटिंग करतोय, मम्मी पप्पा बोलणं सुरू केलंय, थोडी म्हणतो ना, म्हणजे रिकॉग्निशन त्याचं चांगलं वाढलंय. आता नॉन व्हर्बल वर आलेला आहे, आता व्हर्बल साठी आम्ही वाट बघतोय. पण खूप शॉर्ट पिरियड मध्ये आम्हाला होप्स खूप जास्त, म्हणजे आमचे होप्स खूप
फुलफिल झालेत ऍक्च्युली. थँक्यू. बेसिकली माझ्या हस्बंडचा कॉन्फिडन्स खूप डाऊन झाला होता त्या दरम्यान. पण आता त्याची अचिव्हमेंट म्हणजे ते जे बघतात की त्यांना जसा घरामध्ये हसता खेळता पाहिजे होता, तो इंटरॅक्टिव्ह पाहिजे होता, तर तो आता तसा झालाय. तर आम्ही सगळेच खूप हॅपी आहोत आणि अजून लुकिंग फॉरवर्ड आम्ही पॉझिटिव्हली बघतोय की त्याची स्पीच पण लवकरात लवकर सरांच्या गायडन्सच्या अंडर येईलच. त्याला टेक्स्टाईल इश्यूज थोडे होते, तेही आता रिकव्हर झाले. कॉन्स्टिपेशनचा त्याचा थोडा कोर प्रॉब्लेम होता, तो थोडा येत जात राहतोय, ऑन ऑफ होतो. पण सरांची जी काय आम्हाला ट्रीटमेंट भेटली त्याच्यात जो मेन त्याचा कन्सर्न होता ना की ती अवेअरनेस, तो आमच्यात आला. हे मेन अचिव्हमेंट झाली आमच्यासाठी आणि खूप कमी वेळेत झाली. आणि मेन सरांनी पण खूप प्रतीक्षा मॅमनी पण खूप आम्हाला त्या बाबतीमध्ये गायडन्स दिलं. ऑनलाईन सुद्धा मी तर खूप प्रश्न विचारले पहिल्या मंथ मध्ये त्यांना ऑनलाईन, तर त्याचे पण त्यांनी टाइम टू टाइम खूप छान सोल्युशन्स दिले. असं नाही की म्हणतो ना की काही जण असं होऊ शकतं की ऑनलाईन मध्ये आपला रिस्पॉन्स नाही देतो जास्त प्रकारे, पण तुमची टीम खरंच या बाबतीमध्ये खूप हेल्पफुल आहे. एनी टाइम ते अवेलेबल असतात. आणि खरंच म्हणजे मी लुक फॉरवर्ड आहे अजून, म्हणजे खूप हॅपी आहोत आणि अजून ह्या रिझल्टसाठी आम्ही 100% रिझल्टसाठी आता बघतो. ओके. खूप खूप धन्यवाद फीडबॅक दिल्याबद्दल. चालेल, तर आता आपण थोडं परत मोटर इश्यू वरती बोलू थोडंसं आता आपण. तर मगाशी मी तुम्हाला 2-3 सांगितले. एक तर ॲनिमल वॉक सांगितला, त्याच्यानंतर मी तुम्हाला जम्पिंग सांगितलं, टेम्पोलिन जम्पिंग सांगितलं, होपिंग सांगितलं, ऑब्स्टॅकल्स ते एक तुम्हाला सांगितलं मी, आणि डो आणि योगा पोज हे 4-5 मी तुम्हाला त्यावेळेस सांगितले मी. आता याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला दाखवतो मी. हाऊ डू द फाईन मोटर स्किल. आता हे झालं क्रॉस मोटर, आता फाईन मोटर. हे दिसतंय सगळ्यांना? हे काढायचं, लावायचं, हे काढायचं, इथेच लावायचं, हे काढायचं, इथेच लावायचं, हे काढायचं, इथेच लावायचं. एक सजेशन मला तुम्हाला द्यायचं सगळ्या पॅरेंट्सला. आपण जे पण गेम्स आपल्या मुलासाठी घेणार आहोत ना, त्या गेम्सला कुठेही टोक किंवा कुठेही शार्प एज असता कामा नये. कोणती पण गेम घ्या, त्याला मी आता जे गेम्स आले तर कुठे शार्प एज नाही बघा, सगळं ब्लंट आहे, सगळं ब्लंट आहे. ते लक्षात घ्या. तर हे घ्यायचं, हे करायचं, हे असं सतत घ्यायचं आणि करायचं. याला फाईन मोटर स्किल याने डेव्हलप होतात. खूप सिम्पल एक्सरसाइज आहे, पण खूप चांगली आहे मुलांसाठी. हे फाईन मोटर आहे, हे चांगलं आहे ते. त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो मी, आपण घरच्या घरी काय घेऊ शकतो घरातल्या घरात. तर हा चमचा आहे, माहिती आहे आपल्याकडे असतो घरात चमचा, चिमटा. ह्या चिमट्याने एका बाउलमध्ये असे काहीतरी मोठे हे घ्यायचे, असे मोठे घ्यायचे आणि हे पकडायचं आणि एका बाउलमध्ये टाकायचं. तर बघा, ठेव हे बोलतो. आता हा आहे, घे ना. आता हा आहे, हा बॉलमध्ये हे टाकलं मी, हा बॉल पकड इथे. आता हा बॉल आहे, हे बॉलमध्ये मी हे टाकलं, हे आणि सिंगल हे टाकलं. असे 5-6 कलर असतात, हे टाकलं. हे छोटे बीट्स म्हणतो आपण यांना. हे असे घ्यायचे आणि टाकायचे, हे घ्यायचे आणि टाकायचे, हे घ्यायचे आणि टाकायचे, असे त्याला कॉन्स्टंट करायला लावायचं. बस ठेव. आता मी तुम्हाला 5-6 सांगितले क्रॉस मोटरचे, फाईन मोटरचे 2 सांगितले. हे सगळे रोज घ्यायचे का? नाही, रोज एकच घ्यायचं. त्यातलं 10-15 मिनिटं, अर्धा तास ती गेम करायची. कंटाळला, कारण त्या मुलांना काहीतरी वेगळं पण नवीन पण दिलं पाहिजे ना आपण, बरोबर का नाही? तर त्यासाठी वेगळ्या गेम्स पण पाहिजे आपल्याकडे, आणि सिम्पल गेम्स असतात. तर ह्या गेम्स फाईन मोटर स्किलला, डेव्हलपमेंटला खूप चांगल्या हेल्प होतात. त्याच्यानंतर अजून एक गेम आहे, ती म्हणजे थ्रेडिंग. और एक गेम है थ्रेडिंग यानी क्या? सुई धागा. तो कुछ बीट्स रहते हैं, उसके अंदर से छेद रहता है, उसके अंदर से वो थ्रेड को डालना है, थ्रेडिंग बोलते हैं उसको. अगर आप थ्रेडिंग घर पे लेते हो स्लोली, और जो बड़े लाना है आपको, पहले रबर बैंड सिंपल लेना है. रबर बैंड उसको क्या होना है, रबर बैंड इसके अंदर डालो, पहले वो चालू करो, फिर धीरे धीरे और छोटा साइज करो, जिसमें सिर्फ बारीक ऐसा होल रहेगा, ऐसा करो और वो एक्सरसाइज उसको दो. लेट्स कॉल इट थ्रेडिंग. ये एक्सरसाइज जो है, इससे बेबी में काफ़ी अच्छा इंप्रूवमेंट होता है, फाइन मोटर स्किल डेवलप होता है, कॉग्निटिव पावर अच्छा होता है, और उनका पेशेंस थोड़ा बढ़ जाता है. ये बात होती है थ्रेडिंग में. उसके बाद जो है एक्सरसाइज जो है वो है वर्टिकल ड्राइंग. वर्टिकल ड्राइंग यानी क्या? हम क्या करते हैं सभी बच्चों को,
पेपर देते हैं, पेंसिल जाओ, क्या बोलते हैं अब ये आप इस पे ड्रॉ करो। ड्रॉ कब बोलते हैं, करो पेपर नीचे डालने के बाद। तो आपको ऐसा नहीं करना है, वो पेपर को ना आपको ना दीवार पे चिपकाना है और वर्टिकल ड्राइंग करने के लिए बोलना है। वर्टिकल ड्राइंग से क्या होगा, उनके हैंड मूवमेंट जो है, हैंड जेस्चर जो है काफ़ी अच्छी यूज हो सकते हैं और उसके वजह से उनका मोटर स्किल भी बहुत अच्छा डेवलप होता है। इसके बाद जो मैंने ऑब्स्टैकल का बोला था आपको, ऑब्स्टैकल के लिए अगर आपके बच्चों को कार खेलना पसंद है तो उसको ना छोटे मोटे ऐसे 8-10 कार लेके आओ, उसको ना कार खेल, और कार खेलते 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 ना उसके बीच में डालना है ऑब्स्टैकल्स, यानी पिलो डालना है और कोई वस्तु डालना है, या हम जिस पे बैठते हैं वो पार्ट वहाँ पे डाल देना है, ताकि बच्चों को ऑब्स्टैकल लगे और वो अदर वे ढूंढ पाए। तो ऑब्स्टैकल्स बहुत अच्छा रहता है। तो इस तरीके से अगर हम करेंगे, ऑब्स्टैकल अगर हम डालेंगे उसके अंदर, तो वो बच्चे का मोटर सेंस, मोटर पावर, कॉग्निटिव पावर और हाउ टू थिंक में एक साथ विजुअल क्यू, ऑडिबल क्यू और हैंड क्यू और मोटर क्यू सब डेवलप होता है और स्लोली स्लोली वो डेवलप होते हैं। तो ये एक्सरसाइज है फाइन मोटर के लिए। और आपको दिखाता हूँ मैं फाइन मोटर के लिए क्या है। थोड़ा डिफिकल्ट है हे काय माहिती कोणाला? हो सर, काय आहे? बायलिटरल कोऑर्डिनेशनच आहे ते, बायलिटरल कोऑर्डिनेशनच आहे सर ते. येस येस, हे ना माझ्या त्यामध्ये सगळ्या पॅरेंट्स रिक्वेस्ट आहे आणि तुम्ही एकदा करून बघा, जमते का बघा तुम्हाला. नाही सर, ते आपल्यालाच करताना थोडा प्रॉब्लेम जातो ते. हा नाही कुणाच्या घरात आहे की त्याच्यामध्ये माझ्याकडे आहे सर ते आयुष्याचं वाण. हा येस, अजून कोणाच्या घरी आहे? हा नाहीये. हे कार्ड ना घरी घेऊन या, जी मुलं आहेत 5-6 वर्षाची त्यांनाही द्या आणि बायलॅटरल कोऑर्डिनेट करायचं आहे. दोन्ही हाताने याच्यावरती पेन्सिल फिरवायची, दोन्ही हाताने, म्हणजे एक राईट आणि एक लेफ्ट घ्यायची. हे आपल्याला पण जमत नाही बरं का, हे आपल्याला पण जमत नाही, आपल्याला पण शिकावं लागतं. पण जर तुम्ही स्लोली आणि मी काय म्हणतो, कधी पण परफेक्शनच्या मागे पडू नका. डोंट रन बिहाइंड द परफेक्शन. आय एम ऑलवेज टेलिंग ऑल पेरेंट्स, रिपीटेशन इज गुड, कंसिस्टेंसी इज गुड, डेली डू योर चाइल्ड इज डूइंग समथिंग न्यू इज रियली गुड. उनका इंटरेस्ट इसमें से नहीं जाना चाहिए. अगर उनका इंटरेस्ट इसमें चला गया देन बहुत डिफिकल्ट होता है वापस उनको फ्लो में लाने के लिए और उनसे एक्सरसाइज करवाने के लिए. अगर बच्चा बोर हो रहा है और नहीं कर रहा है, उस वक्त छोड़ दो. उसका मूड कैसा है, किस बात में खुश रहता है, किस वजह से खुश रहता है, कौन सी गेम से खुश रहता है, पहले वो गेम लो ताकि वो और अच्छे गेम सीख पाए. तो ये जो गेम था ये भी था फाइन मोटर स्किल के लिए था. तो इस तरीके से हम धीरे धीरे गेम जो है वो ले सकते हैं. उसके बाद क्या करना है आपको, हर एक टंग से एक टंग आता है एक्सरसाइज, आपको दिखाता हूं मैं. हे टंग आहे, याच्यात टंग त्याला टाकायला सांगायची, याच्यातनं टंग आणि याच्यात होतं, एकदा याच्यातनं एकदा याच्यातनं, एकदा याच्यातनं एकदा याच्यातनं. हे टंग एक्सरसाइज आहे, खूप चांगली आहे, पण हेल्पफुल आहे अगेन फॉर द मोटर इश्यू ऑफ द टंग, म्हणजे स्पीचला बरं पडतं. त्याच्यानंतर मसाज थेरपी जी आहे, मसाज थेरपी म्हणजे राऊंड मसाज थेरपी करायची गालाला आणि इथल्या भागाला, इथल्या भागाला आणि खालच्या नेकला इथे भागाला. त्याने पण मुलांना सगळं चांगलं होतं, ते मुलं चांगलं आणि त्यांना कळतं की आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. अजून एक सिंपल एक्सरसाइज सांगतो मी तुम्हाला, ती आहे मुलाला चमचेत पाणी द्यायचं आणि ते पाणी त्याला ओढून प्यायला सांगायचं. त्याला भूक लागली ना त्यावेळेस करायचं आहे. लिक्विड डाळ आहे किंवा त्याला आवडतं एखादं ज्यूस आहे, भूक लागेल तेव्हा तो 100% ओढून पिणार. तुम्ही काय करणार, आप क्या करोगे उसके लिए, एक टाइम है 4 बज गए, एक्सरसाइज टाइम है, उसको पिलाना चालू करोगे. वैसा मत करो. जब वो खाने के लिए बैठेगा, जब वो लिक्विड कुछ पीना चाहता है, उसको चम्मच में लो, उसको बोलो इसको सक करो. तो सक करते क्या होगा, उसके लिप्स जो है ना यहाँ पे मूवमेंट होता है और ओ ये बोलना सीख जाता है, एक वावल सीख जाएगा. बहुत सिंपल है एक्सरसाइज. You can do the exercise whenever your child feel hungry. Give him any liquid with the spoon now. While sucking it, his movements, he will use all his movements, and that slowly gives the massage to the all buccal muscles and tongue, and it will help for the child speech development. So ये जो है फाइन मोटर स्किल और ग्रॉस मोटर स्किल डेवलपमेंट हम बहुत अच्छी तरीके से कर सकते हैं. तो कोई क्वेश्चन है अब इसके बारे में, कोई एक्सरसाइज के बारे में कोई क्वेश्चन है कुछ? हेलो सर. हाँ बोला. मुझे सर मैं गाजियाबाद से हूँ. हाँ नमस्ते. मुझे
नमस्ते सर। मुझे कंसंट्रेशन के लिए कुछ एक्टिविटीज, जैसे बच्चे बिल्कुल बुक में देखते ही नहीं है, हाँ तो इसके लिए कुछ एक्टिविटीज। बच्चे देखते हैं क्या होता है क्या एग्जैक्टली? एक्चुअली सर ऑटिज्म है बच्चे को। हाँ मैंने कल मैम से मेरा बात किया, आपके पास गया होगा वो, अंश प्रसाद। अच्छा तो मुझे वो बच्चा बुक में ही नहीं देखता है, मतलब थोड़ा बहुत देखेगा फिर वो नहीं करेगा, वो पढ़ेगा, बुक में देखेगा तो पढ़ेगा, बुक में नहीं देखता है, कंसंट्रेशन प्रॉब्लम। तो बच्चा कितने साल का है? सर 9 years old। 9 years old है क्या? हाँ थोड़ा बड़ा है ना अभी। जी जी जी। अच्छा थोड़ा बड़ा है, तो उसके लिए फोकस के लिए ना उसको ना रोज ना 5 मिनट से बिठाओ और उसको बोलने का जो वो बात करता है बराबर। हाँ सर, बात करते मगर सर समझ के नहीं बोलता है, ऐसे सब कुछ जो देख के सब कुछ बोलता है, मतलब नीड बेस बोलता है, समझ के जो देखेगा वो बोलेगा, बट अपने आप समझ के नहीं बोलेगा कि आप और मैं बात करते ऐसे। उसको एक से बहुत अच्छी हेल्प करेगा। ओके सर। हाँ आप ये लेके आना, उसको बोलने का अभी मैं भी करूँगी तुम भी करना, उसके साथ करो। अगर ओके कोई भी गेम अगर हम बच्चों के साथ कुछ भी करते हैं ना तो बच्चे ज़्यादा इंटरेस्ट लेते हैं। हाँ सर। ओके सर। हाँ सर ये दोनों हाथ से करना, दोनों हाथ से, राइट एंड लेफ्ट हैंड? दोनों हाथ से। देखो मैं आपको दिखाता हूँ मैं। हाँ अभी मैंने पकड़ा है, ये मेरे जी पास जी जी ग्रुप जी है, ये मेरे पास जी है। जी। हाँ अभी मेरे उल्टा हो रहा है मेरा ये, लेकिन ऐसे करके जी ना ऐसे ना दोनों हाथ से कॉन्स्टेंट करना है। ओके ओके ओके। हाँ तो उसको हाँ सिमेट्री, हाँ तो क्या होगा, धीरे उसको आदत हो जाएगी, उसका फोकस पक्का बढ़ेगा। जी जी जी। उसके बाद थैंक यू सर। उसको कौन से सब्जेक्ट पसंद है? सर क्या सर, सॉरी सर? सब्जेक्ट कौन से पसंद है? सब्जेक्ट सर उसे भी नहीं पढ़ता है, वो पढ़ने में बहुत ज़्यादा परेशान करता है, उसको कोई इंटरेस्ट नहीं है, पढ़ाई से भागता है, दूर भागता है, उसे कोई सब्जेक्ट नहीं पसंद है, ना आर्ट पसंद है, उसे घूमना पसंद है बस। और खेल में? खेल में भी सर उसको कोई गेम नहीं आता है, वो कोई गेम नहीं खेलता है, अच्छा वो सिर्फ अलग टाइप का वो करता है, कोई फ्रेंड नहीं है, कोई फ्रेंड नहीं बनाता है, तो कोई इंटरेस्ट हाँ नहीं है। ऑटिस्टिक है ना, तो उसको आप एक गेम दीजिए और उसको कलरिंग करने दीजिए, कलरिंग के लिए दीजिए, कलर करने के लिए। ओके सर। हाँ ओके सर। हाँ तो कलर करेगा ना तो पक्का उसको बेनिफिट होगा, उसका फोकस बढ़ेगा, कॉन्सेंट्रेशन अच्छा हो जाएगा। ओके 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 सर। ओके अच्छा। ओके सर, और थैंक यू एक सर। हाँ थैंक यू, और एक फीडबैक है निधीश तलेले। निधीश तलेले आहे क्या? कांबळे, ईशान कांबळे आहेत सर, निधीश तळेले. हा आहे का? अच्छा हा नीरव तलेले. हा कसा आहे निधीश आता? खूप छान आहे सर आता. काय काय छान आहे आता? म्हणजे तो आधी म्हणजे 8 दिवस मुलांसोबत मिक्स होत नव्हता. आता तुमची ट्रीटमेंट घ्यायला लागलो तेव्हापासून मुलांशी मिक्स व्हायला लागला. ओके आणि आता तो इतका स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करतोय सर. ओके व्हेरी गुड. स्वतःहून असं म्हणजे आठवड्यातून 15 दिवसातून तो एक वाक्य छान बोलतो सर माझ्याशी. व्हेरी गुड व्हेरी गुड. अच्छा म्हणजे हे छोटे छोटे वाक्य 2-2 क्वेश्चन 3-3 क्वेश्चन याचे. अच्छा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि स्कूलमध्ये पण मुलांसोबत आधी स्कूलला पण जायचा आणि आता मुलांसोबत स्कूलला जातो, टीचरांशी बोलतो की टीचर मला सू आली आहे, बर बर बर. मला स्कूलला जायचंय, असं जाऊन येतो. मुलं हँडवॉश करायला जातोय तर जाऊन येतो छान मुलांसोबत. आणि त्याच्याजवळ जे बसतात ना मुलं त्यांच्याशी पण तो बोलायला लागलाय, म्हणजे तुझी पेन्सिल मला दे, माझी पेन्सिल तू घे, मग त्यांना वापस परत पण मागतो त्याची पेन्सिल. व्हेरी गुड. आधी स्कूलमध्ये पेन्सिल सोडून यायचा, रबर सोडून यायचा, आता सगळं व्यवस्थित घेऊन येतो बॅगेमध्ये. अरे वा खूपच चांगला आहे. म्हणजे त्या 1 वर्षामध्ये खूप छान प्रगती सर. ओके ओके तुम्ही खुश आहात? थोडंसं वाईट वाटतं की तुम्ही खूप उशिरा भेटलात आम्हाला, या आधी पण भेटायला पाहिजे. हो असं म्हणजे खूप वाटतं छान बऱ्याच इम्प्रुव्हमेंट झाली असती. प्रोग्रेस झाली की, पण होतं व्यवस्थित नॉर्मल काही दिवसामध्ये, तो इश्यू काही नाही तो. हो आता फक्त कम्युनिकेशन वाढायला पाहिजे बस. नक्की नक्की होणार, सगळं नक्की होणार ते. बाकी तर सगळं खूप छान आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड चांगलं आहे. हा थँक्यू सर. थँक्यू तुझ्या फीडबॅकसाठी. येस अजून एक फीडबॅक आहे ईशान कांबळे. ईशान कांबळे सर माझा पण एक फीडबॅक आहे आयुष्य चव्हाणचा. हा बोला. मलाही जॉईन करून 2 वर्ष होत आले सर पूर्ण. बर आयुष्याचा प्रवास सांगताना आज आनंद होतो
ती एक मला नाही वाटत की बाकीच्या पेशंटचं आयुष्याच्या पेशंटचं काय रिक्वायरमेंट आहे. कारण तुम्ही आयुष्याला पाहण्यासाठी बाहेर आलेला होता. तुमच्या केबिन मध्ये नाही पाहिलं तिला स्टार्टिंगला. हो, येस, कारण येस. की ती करेक्ट, एवढी करेक्ट. हायपर होती. हो. आणि तिथून जे तिचा प्रवास पाहिला तर काल तुमच्या कॅबिन मध्ये ती स्टेटो मागत होती तुमचा, मला हो. चेकअप करा म्हणून. करेक्ट, तर करेक्ट, हा करेक्ट. असा एकदम व्यवस्थित प्रवास चाललेला आहे तिचा. हां. आणि ह्याच्यामध्ये तिची अंडरस्टँडिंग, कोऑर्डिनेशन, बॉडी अवेअरनेस, स्पीच आली तिला. मला वाटतं तिला 85% ती रिकव्हर झाली आहे सर. फक्त व्हेरी गुड. 15% वाटते की वर्डिंगवर आली आहे ती. व्हेरी गुड, व्हेरी त्याच्या गुड. आधी लास्ट मंथ मध्ये आम्ही स्पीच साठी जेव्हा गेलो तर मला असं बोलले तिला ॲप्रेक्सिया आहे म्हणून, म्हणजे ती शब्द तोडून तोडून बोलेल. ओके. हां, पण हां. विदिन आम्हाला त्याच्यावर विश्वास नव्हता, पण आम्ही असं ट्राय केलं घरी की हां, ती हां. एका झटक्यात एक शब्द कसं बोलेल. ओके. आणि थोडंसं आम्हाला एफर्ट्स लागले, पण आम्ही हार नाही मानलो. खरंच ते म्हणजे त्या मॅमनी सांगितलेलं ॲप्रेक्सिया आहे आणि ती कायमच असं बोलणार आहे. ओके, येस. पण ते न होता ती आता म्हणते मम्मा हरे कृष्णा सॉन्ग लावून दे. अरे बापरे! एवढं बोलते? आता हे जस्ट 8 दिवसामध्ये तिने हे सेंटेन्स स्टार्ट केले. मम्मा सॉन्ग लाव, बरं, बरं. मम्मा हे करून दे, ते पाहिजे. ओके. आणि मला 2-3 दिवस झाले तुमच्याकडनं येऊन हां. मी ह्याच गोष्टीसाठी आलेले सर मला स्पीच क्लिअर पाहिजे तिची म्हणून. होईल ना. पण खरंच मी खूप सॅटिस्फाईड आहे सर. तिला सगळं कळायला लागलं. तिचा प्रवास हायपरचा पासून तिचा आता शांत बसण्यापर्यंत सगळं. हो. आणि सगळ्यात मोठी अचिव्हमेंट सर तिला 75% आले सिनियर केजीला. वाह, 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 जे वाह! की क्या बात है. त्याच्यामध्ये कुठल्याही मॅमचं इन्व्हॉल्व नाही. ती स्वतःनी ते सगळं तिनं अपडेट केलेलं आहे सगळं तिने. मग त्या व्हेरी गुड. ड्रॉइंग असो, मग तिचं लर्निंग असो, मग ओरलचं असो किंवा मग रायटिंगचं कोणताही असो, तिच्या त्या परीने तिच्या त्या मेंदूच्या बुद्धीने तिने हे सगळं पार केले सर. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच सर. असं आम्हाला सपोर्ट करत जा. यस, खूब चांगला है. मैं एक इन शॉर्ट बताता हूँ हिंदी में. अभी इनका बेबी थी, इनका बेबी इतनी हाइपर थी, शी कैंट सिट फॉर 1 सेकंड ऑल्सो. जब वो फर्स्ट टाइम आए थे क्लिनिक में, उसको देखने मुझे बाहर जाना पड़ा. बाहर गए, उसको देखा मैंने 10 मिनट, और अभी उसकी स्थिति इतनी अच्छी है कि अभी वो अंदर आती है, केबिन के अंदर आती है, केबिन से बात करती है, और वो मुझसे भी अच्छा बर्ताव करती है. तो बहुत अच्छा है. वेरी सीवियर हाइपर एक्टिव, सीवियर ऑटिस्टिक प्लस सीवियर एडीएचडी था. बराबर ना मिसेज चौहान? हो सर. हो हाँ, सर. काफी सीवियर था, लेकिन बहुत ही अच्छा बेटर है अभी. हेलो बनसोड़े. हाँ सर. हाँ, यस, वेरी गुड, वेरी गुड. कैसा है हाँ बोला बनसोड़े. हॅलो कर सर. हाय. अरे वाह, ऐकतो की चांगला आता. हो, कसं आहे आता? एकदम मस्त आहे सर. आता तो हा. 2 वर्ष झाली त्याला आता ट्रीटमेंटला. आता म्हणजे की एवढे दिवस तर लोकांना माहिती नव्हतं हा. याला ऑटिझम आहे आणि लोकांना कळतही नव्हतं. येस. आता कधी कधी आम्हालाही शंका येते की बाबा असं काही याला होतं. हा. एवढा इम्प्रूव्ह झाला आता ना? हो खूपच छान इम्प्रूव्हमेंट आहे आता. हो 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 हो. सगळं स्कूलला वगैरे व्यवस्थित जातो. काही प्रॉब्लेम नाही. आता बोलतो वगैरे श्रेयश, कम्युनिकेशन. श्रेयश, हाय श्रेयश. अरे वा, ऐकतो नाही का चांगला आता? हो हो, सगळं ऐकतं सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप बोलतो वगैरे व्यवस्थित. येस, आम्ही जे तुम्हाला वारंवार विचारायचो गेल्या 1.5 वर्षापूर्वीपर्यंत की सर हा बोलेल कधी, तेव्हा तुम्ही एकच सांगायचे की बोलणं महत्वाचं नाहीये, त्याला समज येणं हे महत्वाचं आहे. करेक्ट. आता ते आम्हाला कळतं की पहिले त्याला समज आली तर तो बोलू शकतो व्यवस्थित. यस, करेक्ट. माझ्याकडे मेरे पास जितने भी सभी पेशेंट आते हैं, और सभी पेशेंट एक ही चीज करते हैं, मेरा बच्चा बोलना चाहिए, मेरा बच्चा बोलना चाहिए. मैं बोलता हूँ वो सिर्फ रटी रटाई बात बोलना चाहिए, वो समझ से बोलना चाहिए. अगर समझ से बोलना चाहिए, उसको अंडरस्टैंडिंग आनी चाहिए, तो इसके लिए हमें पेशेंस रखने पड़ते हैं. ऐसा किधर भी चमत्कार होता नहीं है. मैं रिपीट करता हूँ, ऐसा कहीं चमत्कार होता नहीं है. आज दवाई पिलाई और कल से बोलना चालू हुआ. बहुत पहले एक्सपेक्ट करते हैं कि विद इन 3 मंथ बेबी ऐसा हो, नॉर्मल हो, और इसके लिए वो बेबी के पीछे इतने क्लासेस लगाते हैं, ट्यूटर लगाते हैं, ट्यूशंस लगाते हैं. और समर अप्रैल में मंथ में तो सभी पेरेंट्स के ना बॉडी में तो ना एक ऊर्जा आ जाती है, कौन से क्लास लगाओ. तो ऐसा बिल्कुल मत कीजिए. वो भी एक नॉर्मली बेबी है, थोड़ा प्रॉब्लम है, उसको हम अच्छे से टैकल करेंगे विथ होम्योपैथिक मेडिसिन, विथ थेरेपी, एंड एक्सट्रीम सपोर्ट ऑफ द पेरेंट्स. Without parent support, and especially the all mothers, really hats off to all mothers, क्योंकि without support of mother न्यूटन भी नहीं बनता, और हम अपने बच्चों को भी हम उनको सिखा नहीं पाते. क्योंकि मेरे पास आते हैं कई सारे पेरेंट्स आते हैं, बाप बोलता है मैं बोलूंगा. जब हम बाप को सब बातें पूछते हैं, पापा को कुछ भी आता नहीं बताने.
ये ट्रू फैक्ट है. पप्पा नो 25%, मदर नो 75%. हाँ, तो ये बहुत बड़ी बात है. लेकिन पेरेंट्स का कोऑर्डिनेशन विद द किड, बहुत पेरेंट्स कंप्लेन करते हैं मेरी सुनता नहीं है. वो क्यों सुनता नहीं है? क्योंकि आप उससे कनेक्टेड नहीं हो. सबसे पहली बात, आपको उससे कनेक्टेड बनना है. जब आप उसके साथ कनेक्टेड बनोगे तो आपकी बात पक्का सुनेगा और मानेगा भी. आप उसका कनेक्शन डेवलप होता नहीं है आपसे और फिर प्रॉब्लम आता है. तो ऑलवेज रिमेंबर, पहले कनेक्टेड बनो बच्चों के साथ, फिर धीरे धीरे सब बातें अच्छी होती है. पहले 90% महिलाएं घर में थी तो बच्चों से अच्छा कनेक्टेड होता था. अभी जॉब में जाना पड़ता है, अभी फाइनेंशियल भी सब देखना पड़ता है. लेकिन जब भी टाइम मिले, कुछ पेरेंट्स को तो बहुत बुरा लगता है, लेकिन आपका सोशल बाहर पार्टियों में जाना, होटल में जाना, ये बंद करो. वो पूरा समय निकल के सिर्फ वो बेबी को दो. वो पूरा समय वेस्ट मत करो, वो बेबी को दो. देखो आपका बेबी में रिजल्ट पक्का मिल जाएगा. अभी हम थोड़ा जाते हैं द फाइन मोटर स्किल की तरफ. फाइन मोटर स्किल आज हम एटलीस्ट कम से कम मोटर इश्यू तो भी खत्म करेंगे. फाइन मोटर स्किल. हॅलो. हा, येस. हा सर, मी ईशानची मम्मी बोलते, ईशान कांबळे. हा, बोला बोला. हा सर, तर ईशान मध्ये आता सध्या ते खूप इम्प्रुव्हमेंट झालेले. 1.5 वर्ष झालं आम्ही तुमच्या इथे ट्रीटमेंट चालू ठेवली त्याची. काय इम्प्रुव्हमेंट झाली आहे? सर, इम्प्रुव्हमेंट म्हणजे त्याचा सुरुवातीला आय कॉन्टॅक्ट खूप कमी होता. आय कॉन्टॅक्ट आता खूप वाढलेला आहे. प्लस त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग पण खूप कमी होती, अंडरस्टँडिंग वाढले. ओके. परत स्पीच मध्ये पण खूप इम्प्रुव्हमेंट झाले. सुरुवातीला तो 1 वर्ड वरती होता, पण आता सेंटेन्स स्वतःहून बोलायला लागलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप सर, म्हणजे 90% तरी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्कूलमध्ये पण सुरुवातीला खूप त्याच्या कंप्लेंट येत होत्या, पण आता काही नाही, एक कंप्लेंट येत नाही. उलट सर खूप खुश आहेत त्याचे. ईशान खूप शांतपणे बसून सगळं ऐकतो. सगळं म्हणजे जे काही कमांड दिलेले असतात तो फॉलो करतो. ओके, वेरी गुड, वेरी गुड. ईशान कांबळे यही बोलता है. उनकी मम्मी बात करी ईशान कांबळे की, वो खुद भी एक टीचर है और उसके हस्बैंड भी टीचर है, बरोबर ना? हाँ सर, हो. बोथ आर टीचर, बट दे आर टेकिंग मेडिसिन वेरी रेगुलरली, दे आर फॉलोइंग ऑल माय इंस्ट्रक्शंस, और काफी अच्छा भी इम्प्रूवमेंट है उसके अंदर अभी. खूप खूप धन्यवाद मिसेस कांबळे. बरं, मिसेस कांबळे, येत्या रविवारी दिव्यांग भवनला लेक्चर आहे माझा, या त्या लेक्चरला. हो सर, नक्की. नक्की नक्की. चिराग वाघ, चिराग वाघ जॉईन झालाय का तुम्ही? पागोटे. येस सर. हा, नमस्कार. अच्छा, तुषार वाघ. नमस्कार सर. हा, नमस्कार. येस सर. बोला वाघ, कसं आहे आता? हा सर, आता मस्त आहे सर. चिराग 2 वर्ष झाले आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून त्याला. व्हेरी गुड. 2 वर्षात खूप 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 बदल आहे त्याच्यामध्ये. आधी फक्त सिंगल वर्ड बोलत होता तो, आता पूर्ण सेंटेन्स बोलतो. व्हेरी गुड. आणि हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप कमी झाली त्याची, म्हणजे 80% कमी झाली आहे. अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे. सेंटेन्स बोलतो, सगळं समजून बोलतो. आता आमच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन करायला लागला आहे. ओके. त्याला काय पाहिजे वगैरे ते मागतो, सांगतो. ओके ओके ओके. हा हा हा. स्कूल मध्ये पण चांगला आहे, फ्रेंड्स बनवायला लागला आहे. व्हेरी गुड. मिक्स होतो, खेळतो मुलांमध्ये. ओके. आम्हाला खेळायला लावतो, मला सांगतो पप्पा वॉकला चला. बर बर. मम्मीला भाजी वगैरे निवडू लागतो. बर, अरे वा, खूपच चांगलं आहे. मग लक्षणं खूपच चांगली आहेत. इट्स रिअली गुड की चांगला फरक पडला आता, आणि आता चांगला बोलायला पण 2 वर्ष लागली. तर यही बात मुझे सबको बतानी है. टाइम लगता है लेकिन रिजल्ट पक्के दिखते ही है, नो डाउट अबाउट इट. और किसी को फीडबैक देना है? विल प्रोसीड फर्दर देन. किसी को कोई फीडबैक देना है क्या? हॅलो. हा, बोला. हा, डोईफोडे. हा सर, मी जगन्नाथ डोईफोडे बोलतोय. येस येस येस, बोला. हा सर, मी जास्त नाही, 3 ते 4 महिने झालोय कनेक्ट होऊन तुमच्या हॉस्पिटलला. ओके. हा, तर रिस्पॉन्स मला खूप बेटर, म्हणजे चांगल्यापैकी भेटलाय. स्पीच डिलेचा प्रॉब्लेम होता. ओके. बोलायला लागलाय, म्हणजे नीड्स वर्ड्स तो बोलतो. फक्त समोरच्या माणसांनी जर त्याला काय विचारलं तर तो रिस्पॉन्स पण देतो, पण आता थोडा लाजतो वगैरे तो समोरच्या नवीन व्यक्तींना. म्हणजे
रुसून बसणे किंवा लाजणे. आता विषय असा आहे फक्त तो हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे समजा चंचलपणा म्हणजे घडीत त्याला ही गोष्ट पाहिजे नसती, त्यानंतर लगेच तो दुसरीकडे डायव्हर्ट होतो, लगेच तिसऱ्या गोष्टीवरती डायव्हर्ट होतो. मग समजा जर त्यामुळे तो मग हायपर म्हणजे समजा त्याला एखादी गोष्ट नाही दिली तर मग तो चिडचिड करणार, आरडाओरडा करणार. करेक्ट. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की बाबा तो झाले 4 महिने ना, थांबा ना थोडे दिवस, होऊन जाईल. मला तुमचा व्हिडिओ दिसेल का, तुमचा चेहरा दिसेल मला पुढे? सर मी ऍक्च्युली टेरेस वरती व्हिडिओ बरं राहू दे, काय हरकत नाही, चालेल, काय हरकत हा. तर नाही तर आता ओनली 4 मंथ झाले ना, तर वेट नाव. पण डोंट महेश उलाल आप हो ना? हेलो महेश. हाँ उलाल, आपका आवाज ठीक से नहीं आ रहा है, आप एक ही जगह बैठ जाइए. हाँ अभी आ रहा है? हाँ अभी आ रहा है. हाँ my daughter is 22 years old. So last year we detected. आपका आवाज नहीं आ रहा ठीक से. Now you can hear? हाँ now हाँ अभी थोड़ा बेटर है, बोलिए. हाँ. So last year we detected she was having autism and ADHD. Okay. So last year in 2025 in February. So in June we came to your clinic. We studied this homeopathy. So she's 22 years old. IQ is really good. She is doing now interCA. She finished her graduation. But we did some data. After 22 years we came to know she was having. Because she was really hyperactive. So we thought of going to doctor, but she is resigned. She is not go to doctor. She was. नहीं सर हो जाएगा इम्प्रूवमेंट हो जाएगा, डोंट वरी. लेकिन अभी डॉक्टर के पास जाने को तैयार नहीं है, कैसे भी करके इसको लिखे गए जीवन में. लेकिन इसको फिर भी जाने का नहीं है. अपन दवा इसको देते उसको मालूम नहीं है, दवा तो देते हैं. बट शी स्टडीइंग आल्सो, शी इज डूइंग इंटरसीए नाउ. यस नहीं हो जाएगा इम्प्रूवमेंट. ठीक है. लेकिन इसको पहले मारता था, अभी तो नहीं है. हाँ यस. ठीक है सर, इतना चेंजेस नहीं हो गया, टाइम लगेगा. सर आपका ना आप ठीक से समझ नहीं रहे आप क्या बोल रहे हो. हाँ आवाज ही नहीं आ रही प्रॉपर आपकी. आवाज नहीं आ रहा है. हाँ प्रॉपर हम आई एम नॉट गेटिंग. ओके मैं वापिस आपको कट करता हूँ. मैं एक ने हैंड दिखाया है, खैरून शेख. हॅलो सर. हाँ बोला. हाँ मतेले ना, मातेले. हो. हाँ नमस्कार, बोला मातेले. नमस्कार सर. नमस्कार. तर आमची मुलगी शिवण्याची 6 ते 7 महिने झाले ट्रीटमेंट चालू करून. तुमचा व्हिडिओ चालू शकता मातेले, व्हिडिओ चालू करू शकता का? नाही ना, लाईट हो लाईट नाही बऱ्याच ठिकाणी. हो आज. हा बोला. 6 ते 7 महिने झाले ट्रीटमेंट चालू करून. ओके. तर ट्रीटमेंट चालू करण्याच्या अगोदर ती जरा म्हणजे तिच्या ऍक्टिव्हिटी थोड्या स्लो होत्या. ओके. हा आणि ती अशी आय कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता किंवा अशी हायपर ऍक्टिव्हिटी जास्त होती तिची. येस. आणि म्हणजे ती मिसळत नव्हती माणसामध्ये. तर मग ह्या गोष्टींमध्ये तिच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि ती आय कॉन्टॅक्ट वगैरे देतीये किंवा आपण तिच्याकडे पाहिलं तर अशी हसते वगैरे. थोडस म्हणजे थोडं एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावरती चांगल्या दिसायला लागलं. व्हेरी गुड. तेरा आसरा दिसतो. ऍक्टिव्हिटी करताना पण ती नाही का साथ देते, म्हणजे ऍक्टिव्हिटी करून घेताना ती करते ऍक्टिव्हिटी. आपण फक्त तिच्यावर थोडं लक्ष ठेवावं लागतं. अच्छा, पण बेटर ना पूर्वीपेक्षा आता? हा पूर्वीपेक्षा थोडासा म्हणजे फरक आहे तिच्यात. व्हेरी गुड. खूप खूप धन्यवाद मातेले. कोई आउट ऑफ महाराष्ट्र से है? आउट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र के बाहर से कोई है या आउट ऑफ इंडिया कोई है? सर मैं गाजियाबाद से. हाँ गाजियाबाद से. हाँ बोलिए मैडम. नमस्ते. नमस्ते सर. सर मैंने बताया आपसे वही कि बच्चे में कंसंट्रेशन प्रॉब्लम है. कल मेरी मैम से बात हुई थी, ऑनलाइन हुआ था. तो
हाँ तो सर मतलब अंश में वही 9 इयर्स ओल्ड है, तो उसको प्रॉब्लम ये है कि वो सबसे फर्स्टली तो कंसंट्रेशन नहीं देता है किसी भी चीज में, चाहे वो पढ़ाई हो, चाहे वो गेम हो, चाहे वो कुछ भी हो ना, वो फ्रेंड्स बनाता है। ये प्रॉब्लम है बच्चे के अंदर। तो और सेंसरी इश्यूज वगैरह कुछ, तो यही है कि सर कि मतलब वो बच्चा कैसे, हाउ टू हैंडल इट, बच्चों को कैसे हम कैसे हैंडल करें। और वैसे तो मैं उस पर काम कर रही हूँ, मगर मतलब वही मैं मतलब ट्राई कर रही हूँ कि कैसे उसको मतलब जितना मुझसे हो सकता है मैं, अरे अभी आपसे एक्टिविटी पूछी कंसंट्रेशन की जो आपने बताया मुझे, तो सर वही आपसे मीट भी करना था मुझे, बट अभी सर अभी टिकट्स नहीं मिल रही हैं एक्चुअली। चलेगा ना, नेक्स्ट मंथ आइए, तो आइए, कोई दिक्कत नहीं। हाँ अभी हम ऑनलाइन ही आपसे कंसल्ट कर रहे हैं। चलेगा। मैम से कल बात हुआ, फिर मैम ने बोला आपसे बात करके वो मेडिसिन जो भी होगा और जो भी प्रॉब्लम का हम सोल्यूशन देंगे आपको। पक्का तो सर डोंट वरी। जी जी, और जब हमें टिकट्स मिलेंगी तो मैं आपके पास बच्चे बेबी को लाऊंगी। तो आई कांटेक्ट सर वो देता है, बट नए बंदे को कभी कम देता है, ये है। बट वो प्रॉब्लम उसको 3.5 साल के बाद हुआ, तो ये सभी उसके अंदर बच्चे में प्रॉब्लम, अब हमें पता नहीं चला कि कैसे क्या। नहीं और इम्प्रूवमेंट हो जाएगा, इम्प्रूवमेंट डोंट वरी। आप आइए गाजियाबाद से एक बार, तो कोई दिक्कत नहीं। हाँ सर, टिकट्स मिलते हैं तो हम आते हैं आपके पास। पक्का। और वेदांश पागोटे जी सर। नहीं, आपको नहीं, एक पेशेंट है वेदांश पागोटे। नमस्कार सर. हा पागोटे, हा नमस्कार. तो बऱ्याच वेळपासून बसलेला होता, सरांशी बोलायचं आहे, त्याला कराटेचा ड्रेस, आता कराटेला जात होता, पण ते तुम्ही दुसऱ्यांशी बोलत, म्हटलं जाऊ दे, असू दे, त्याला क्लासला सोडला. पागोटे मुंबई नाही का? यस, भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. हा यस बोलतो, म्हणजे एवढा बोलतो की आता मला इरिटेट करतो. अच्छा. आमच्याकडे टीव्ही आहे ना, हा, याचा मी जे इलेक्ट्रिक वायर आहे ती काढून ऑफिसमध्ये घेऊन गेलो. बरं, तू खूप टीव्ही बघतो. करेक्ट. तर त्याच्या मम्मीला क्वेश्चन करतो, त्याला काय गरज आहे टीव्ही मध्ये ती वायर घेऊन जायची. बर. हा. आणि म्हणतो की बाबा तू दुष्ट आहेस. अच्छा, हो. अवघड शब्द बोलायला लागला. बापू सेहत के लिए तो हानिकारक है. आणि अवघड शब्द बोलायला लागला. मागे मी सांगितलेलं होतं 1 पासून 100 पर्यंत न बघता पाडे लिहितो, ते ध पर्यंत लिहितो, परत अ वरनं अणनस येतं, आ वरनं आई येतं, हे सगळं लिहितो तो. पटपट सगळं करायचं असतं. आणि आता ह्या लास्ट वीक मध्ये त्याला बेबी केअर फाउंडेशन एक संस्था आहे, अच्छा, त्यांच्याकडनं एक सर्टिफिकेट मिळालं, एक एसे लिहिण्याकरिता. बर. आणि त्याला एका पानाचा एसे बाईंनी दिलेला होता, तो जसा तसा पाहून त्यांनी त्याच्या शब्दात लिहिलेला आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. शब्दांची ओळख म्हणजे कसं की हे लिहिलेलं आहे, ते लिहिलेलं ते कळत नाही, पण वी आर हॅपी. ओके, थँक्यू. नाही जरी आम्हाला झाडाच्या म्हणजे नॉट ऍट अ टॉप ऑफ द ट्री, पण ऑन अ ब्रांच ऑफ अ ट्री तरी चालेल आम्हाला. 100%. मी आणि आधी कसं होतं की त्याला आंघोळ कशी करायची, पॉटी कशी धुवायची, ब्रश कसे करायचे, हे प्रॉब्लेम्स आम्हाला होते. यस. आता काहीच प्रॉब्लेम नाही. आपला उठला, ब्रश केला, पॉटी केला, त्यांनी स्वतः वॉश करणार, आंघोळीला जाणार, स्वतः आंघोळ करणार, अंग साफ करणार, मग म्हणणार ए पावडर लावून दे किंवा क्रीम लावून दे मला, आणि स्वतःचे कपडे स्वतः घालतो. ओके, एवढा सगळं करतो. आणि चुजी एवढा झालाय की त्याला माहित आहे ब्लॅक पॅन्ट वर व्हाईट शर्ट चालतं. अच्छा, तर ते तसं एकदम कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर झालं त्याचं. खूपच छान. सगळं चालेल. आणि हे म्हणणार की आम्ही तुमच्याकडे आलो, म्हणजे आम्हाला काय सद्बुद्धी सुचली, आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्या मेडिसिन खरंच इफेक्ट आहे. ओके. थँक्स अ लॉट. आपल्याला शेवटी 10 मिनिटं आहेत, अजून एकदम फीडबॅक घेऊ. बोकाटे, सरांना विचारा ना प्रश्न. कोणता प्रश्न विचारा. काय प्रश्न आहे? सर ऍक्च्युली हे मेडिसिन जे आहे गेला, ते मेडिसिन जे बॉटल मध्ये टाकतो आपण 10 गोळ्या, आणि मग ते डायल्यूट केल्यानंतर द्यायचं आहे.
यांनी सांगितलं की सर म्हणाले की म्हणजे एकच चमचा किंवा 1/3 त्यातलं द्यायचं, बाकीचं फेकायचं. करेक्ट. हे बरोबर आहे का? म्हणजे ते पूर्ण फेकायचं म्हणजे आम्ही पहिला पूर्ण एकदम देऊ शकता, पण खूप मुलं तर पूर्ण पित नाही, म्हणून मी 1 चमचा सांगतो. म्हणजे पूर्ण पिलं तर काही प्रॉब्लेम नाही ना? काहीच नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. ओके ओके सर, ठीक आहे. माझा प्रश्न होता तेवढंच. पागोटे नाही काय नाव? भोकाटे, निलेश भोकाटे. बोला भोकाटे. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार, सागर बोलतोय अबुधाबीहून. अरे हा नमस्कार नमस्कार. स्पर्श सर, तुम्ही विचारलं होतं स्पर्श. स्पर्श. येस, कसं आहे आता अबुधाबी? काय आता सध्या चालू आहे सर. ऍक्च्युली सिच्युएशन तर तशीच आहे आता सध्या इकडे. बरं बोला. तरी पण म्हणजे एवढं काही टेन्शन नाही सध्या, म्हणजे ओके. जे इंटरसेप्शन वगैरे चालू आहे. कसं आहे बेबी? कसं आहे? आता त्याच्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट आहे सर. ऍक्च्युली तो 1 to 10 सगळं लिहा नाही, ओळखतो सगळं, परत लावतो पण त्याला ते मी ते असं हे आणलंय ऍक्च्युली. याच्यावरती तो आपला 1 to 10, 20, 30 सगळं लावतो असं नंबर्स प्रमाणे. आणि स्पीच मध्ये पण 2-3 वर्ड वरती आला ऍक्च्युली आता तो. हा असं आहे. आणि अंडरस्टँडिंग पण वाढलाय, परत आय कॉन्टॅक्ट चांगला झाला एकदम. व्हेरी गुड व्हेरी गुड. इव्हन स्विमिंग क्लासला पण जातो, स्विमिंग पण शिकलाय तो. तुम्ही वर्षभर आला नाही ना अजून इंडियामध्ये? हा, मी लास्ट टाइम 6 महिन्याच्या अगोदर येऊन गेलो होतो, भेटलो होतो तुम्हाला. आता ऑलमोस्ट 2 वर्ष झाले सर आपल्या हे मेडिसिन घेऊन. सगळ्यांना 2-2.5 वर्ष झाले. आता रिझल्ट खूप सगळ्यांना चांगले आहेत आता. हा, म्हणजे भरपूर डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये. थँक्यू धन्यवाद. आता 10 मिनिटं आपल्याकडे लागेल. आता आपण थोडं फाईन मोटर मी सांगतो एक्सरसाइज मी तुम्हाला, मग आपण एखादा फीडबॅक घेऊ. सर्वात पहिल्यांदा म्हणजे फाईन मोटर म्हणजे काय, की तुमचे जे फिंगर आहेत, ते फिंगर जॉईंट्स आहेत, या फिंगरला जे तुम्ही ऍक्शन देता किंवा काम करता त्याला म्हणतात फाईन मोटर. फाईन मोटरमध्ये सर्वात पहिली एक्सरसाइज जी येते ती येते की ड्रॉइंग करणे, पेन्सिल देणे, ड्रॉइंग करणे आणि त्याला कलरिंग करणे. जे कलर असतात ऑलरेडी जे ट्रेसिंग असतं त्याला कलर सांगायचा करायचा. ते कलर फाईन जेव्हा करत असतात तेव्हा त्याने खूप त्यांची फाईन मोटर स्किल डेव्हलप होते. आणि आधी सुरुवातीला काय करायचं, मुलांना ब्लँक पेपर द्यायचा. ब्लँक पेपर तो सांगायचा याच्यावर फक्त रेघा मार, हळू रेघा मारायच्या आणि मग काही दिवसांना ते द्यायचं. सेकंड एक्सरसाइज जी आहे ती आहे डॉट टू डॉट जुळवणे. 1 2 3 4 जेव्हा आपण 1 2 3 4 येतं कळतं ते डॉट त्याने जवळ जायचं, त्याने पण खूप चांगला फरक पडतो आणि मोटर स्किल छान डेव्हलप होतं. मागच्या वेळेस मी आता पण सांगितलं ते जी माती मिळते किंवा क्ले मिळतं मार्केटमध्ये, ते क्ले आणायचं, तो डव आणायचा आणि त्याच मुलांना खेळायला सांगायचं. ती पण एक्सरसाइज खूप चांगली मदत करते. अजून एक आहे का ती गेम आहे आपल्याकडे ब्लॉकची, ही एक आहे एक्सरसाइज खूप चांगली आहे ही. सतत त्यांना सारखं बोटाने करायला सांगायचं, फिंगर सतत ते करायला सांगायचं, हळू ते फिंगर ना ते चांगलं करतात. असं आहे. नंतर ही एक्सरसाइज आहे माझ्याकडे. हे कुणाकडे किती लोकांकडे आहे असं सांग करा. हा, एकच मला 2 आहे कायकडे आहे. याने काय याने तुम्हाला त्याला काही द्यायचं, गोळा कर म्हणायचं, गोळा करून टाकायचं. गोळा म्हणजे कुठलंही पण धान्य द्या, माती द्या, मातीपेक्षा धान्य द्या, म्हणजे जरी पोटामध्ये गेलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हे असं घ्यायचं आणि टाकायचं, हे घ्यायचं आणि टाकायचं. याने फाईन मोटर स्किल खूप छान डेव्हलप होतात. त्यानंतर ही चाळणी आहे, याबरोबर पाणी टाकायचं, याने पण खूप छान डेव्हलपमेंट होते. हे जे आहे सगळे याने माती ओढणे असं केल्याने हे जे आहे हे सगळे छोटे एक्सरसाइज आहेत. हे तुम्ही घरच्या घरी करू शकता, खूप सिंपल आहेत आणि याने फाईन मोटर स्किल खूप चांगले डेव्हलप होतात. अजून एक गेम मिळते मार्केटमध्ये ते म्हणजे ब्लॉक्स. ब्लॉक्स कुठे? ब्लॉक्सची गेम आहे आपल्याकडे. ब्लॉक्सची गेम सगळ्यांना माहित असेल. ते ब्लॉक्स जे आहेत ना त्याचे गोळा करायचे, एकमेकाला लावायचे आणि त्याप्रमाणे चित्र बनवायचे. किंवा पझल मिळतात, त्याच्या पझलमध्ये त्याचे ब्लॉक असतात, ते ब्लॉक एकत्र जोडायचे, ते पझल पण सॉल्व्ह करायचे. त्याने काय होतं, त्या मुलांचं फाईन मोटर स्किल आणि कॉग्निटिव्ह पॉवर. आपल्याला फक्त मुलांचं
मोटर डेव्हलपमेंट नाही करायची आहे, त्याचबरोबर त्यांचा फोकस, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं कॉग्निटिव्ह पॉवर ही पण वाढली पाहिजे. कॉग्निटिव्ह पॉवर म्हणजे काय? आकलन शक्ती. हमें सिर्फ बच्चों का गेम में इंटरेस्ट नहीं बढ़ाना है, तो धीरे धीरे उनका फाइन मोटर स्किल भी डेवलप हो जाए, क्रॉस मोटर स्किल भी डेवलप हो जाए और स्लोली बच्चा खुद डेवलप हो जाए. क्योंकि मोटर स्किल क्रिएट द स्कैफोल्ड. यानी क्या होता है, मोटर स्किल ये पूरा ढांचा तय करता है उसके पूरे एक्टिविटी के लिए. अगर मसल में पावर नहीं रहेगा, बॉडी में पावर नहीं रहेगा, तो आगे बच्चा कुछ भी कर नहीं सकता है. तो सबसे मेरी बात है, बिफोर एक्टिंग ऑन सेंसरी इशू, फर्स्ट एक्ट ऑन मोटर इशू. जितना मोटर इशू में काम करोगे, ग्रॉस मोटर प्लस फाइन मोटर, उतना बच्चों में बाकी भी सेंसेस कम होने चालू होता है. अभी मोटर इशू के लिए और एक अच्छी बात क्या है, आप कहाँ पे लेके सकते हैं बच्चों के लिए? मोटर इशू डेवलप होने के लिए गार्डन जैसी कोई भी अच्छी जगह नहीं है, जहाँ भी मिट्टी भी होती है, ग्रास भी होता है, खिलौने भी होते हैं, हार्ड खिलौने होते हैं, सॉफ्ट खिलौने होते हैं, और सिंपल गवर्नमेंट पार्क वहाँ पे लेके जाइए. कोई स्पेशल पार्क में जाने की जरूरत नहीं है, स्पेशल की जो सोसाइटी के पार्क में रहते हैं, जो गवर्नमेंट के पार्क रहते हैं उसके अंदर कुछ ना कुछ गेम रहते हैं, वो गेम उनको खेलने दो. और आप आपको बहुत दूर खड़ा रहना है बच्चों से, उसको वहां से छोड़ के बच्चों से दूर खड़ा रहना है, ताकि वो बच्चा डेवलप हो पाए और थोड़ा अलग भी हो पाए. आप दूसरे बच्चे को थोड़ा अकेले नहीं छोड़ोगे, वो भी डेवलप नहीं होता है. तो इस तरीके से पूरा और ग्रॉस मोटर स्किल दोनों भी अच्छे से डेवलप होते हैं. क्योंकि क्वेश्चन है मोटर स्किल पे अभी एनी क्वेश्चन? सर मला एक विचारायचं आहे, आता हे मोटर स्किल आपण घरगुती आपण म्हणजे घरातल्या घरीच सर्व प्रॅक्टिस करायची, जसं तुम्ही सांगितलं जे पण टॉईज किंवा जे पण. ओके. मग आता मला असेसमेंट अजून मी मुलाचं केलं नाहीये, मी मुंबईमधून बोलते, पण ना मला डॉक्टरांनी ओटी ऑक्युपेशनल थेरपीसाठी सांगितलेलं. मग हे मोटर स्किल आणि ऑक्युपेशनल थेरपी मध्ये काय फरक आहे, म्हणजे काय रेकमेंड करायचं? ऑक्युपेशनल थेरपी काय माहितीये का, त्यांच्यामध्ये ग्रुप सेशन पण असतात आणि त्यांच्याकडे अजून बरेचसे खेळणे असतात, ते वेगळे ट्राय करत असतात त्या मुलांमध्ये. आणि त्याच्यामध्ये ना डे टू डे ऍक्टिव्हिटी कशा करायच्या. सपोज तुला झोपायचं आहे, तो झोपताना कसं, ऑक्युपेशन म्हणजे काय? ऑक्युपेशन म्हणजे तुमच्या रोजचं रुटीन हाऊ टू फॉलो. आता ही लोक झोपत नाहीत, तर मग झोपायचं वातावरण घरात करायचं, पडदे लावायचे, लाईट बंद करायची, म्युझिक बंद करायचे, बेडचा करायचा. हो, त्यांना सवय लागते. हे वातावरण क्रिएट झालं की मला झोपायचं आहे. ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय की डेली रुटीन, कारण त्या मुलांना झोपायचं कधी कळत नाही, उठायचं कधी कळत नाही, ब्रशिंग कळत नाही, जेवायचं कसं कळत नाही, त्यांचा ओरल स्किल डेव्हलप होत नाही. मग इथे ऑक्युपेशनल थेरपीज नक्की हेल्प करतात. आणि थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी तर मी सगळ्यांना सांगतो कंटिन्यू करायची. स्पीच खूप चांगलं आलं, आम्ही सांगतो स्पीच बंद करा, किंवा बिहेवियर इम्प्रूव्ह झाले, आम्ही सांगतो बिहेवियर बंद करा. कधी कधी थेरपिस्ट पण सांगतात आता हे खूप चांगलं डेव्हलपमेंट झाली, त्याच्या पुढे याला ही थेरपीची गरज नाही. पण ऑक्युपेशनल थेरपी जेव्हा असते ना, तेव्हा काही ना काही ऍक्टिव्हिटी मुलांना मिळतात नवीन नवीन आणि डेव्हलप होतात. हे तर आम्ही घरच्या घरी काय आपण करू शकतो, कारण पालकांचा सपोर्ट असणं आणि जी ऍक्टिव्हिटी तिथे घेतलेली आहे तीच ऍक्टिव्हिटीचा काहीतरी पार्ट परत रिपीट करा, म्हणजे ते चाइल्ड त्याच ऍक्टिव्हिटीमध्ये दिवस राहतं, त्याला मेमरीज होतं आणि तो चांगल्या प्रकारे करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तो परफेक्शन असं करू नका की त्या बेबीला आलंच पाहिजे, थोडं जरी यायला लागलं. किती पेशंटने बघितलं, मी मुला स्टार देतो ना केबिन मध्ये, नंतर वाव व्हेरी गुड आणि स्टार देतो हातावरती. किती पेशंटना माहिती आहे स्टार द्या, समजा मला 1 2 आहे काय थांबाले. जेव्हा बेबी आतमध्ये येतं, तो माझ्या प्रश्नाचं उत्तर भलेही कसं का देईना, त्याने थोडं जरी उत्तर दिलं तर लगेच मी स्टार देतो. एवढी मुलं ते खुश होतात, अरे मला स्टार भेटला. रिवॉर्ड देणं त्यांना खूप महत्वाचं आहे. आणि हा रिवॉर्ड हळूहळू त्यांना प्रोत्साहन करतो, हळूहळू त्यांना पुढे नेतं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना मोटिवेट करतं आणि मोटर स्किल डेव्हलप होतात. कारण मोटर स्किल म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं करतो ना आपण, लोखंडी स्कॅफोल्ड म्हणतात त्याला, तो स्कॅफोल्ड म्हणजे मोटर स्किल डेव्हलप करणे. एकदा ते डेव्हलप झालं की मग सेन्सरी पण कमी होतात. आता आपला सेन्सरी वेळ नाहीये, पण आपण केव्हाच एकदा सेशन घेऊ परत. पण मोटर इश्यू सगळ्यांना कळले का? फाईन मोटर, ग्रॉस मोटर आणि का होतात? कारण ब्रेन मधलं कनेक्शन जे आहे, ऑडिओ व्हिज्युअल कनेक्शन जे आहे, म्हणजे बघितल्यानंतर ऐकल्यानंतर जे ऍक्शन है, कंसेप्चुअलाइज करना है, उसको क्रिएट करना है, कॉग्निटिव करना है और एक्शन लाना है और उसको एग्जीक्यूट करना है. ये जो सब जो बातें होती है इसको बोलते हैं मोटर. सर एक क्वेश्चन होता. हाँ बोला, काय नाव?
राऊत राजवीर राऊत. हा बोला राऊत. आता तुम्हाला जे व्हिडिओ दाखवतोय तसे ऍक्टिव्हिटीज जर करून घेतल्या तर काय हरकत नाही ना तिच्याकडे, स्वतःच करते ती. ते बघितलं मी आता. सर करून घ्या ऍक्टिव्हिटी, जेवढ्या ऍक्टिव्हिटी करून घ्याल ना त्यांची कॉग्निटिव्ह पॉवर खूप चांगली वाढते. आणि पॅरेंट्स फक्त बाजूला पाहिजे त्याच्या. हा मी आता ती कपडे धुती, गार्डन मध्ये खेळती, माती खेळती, भांडी घासती, सगळे असे जनरल गोष्टी करते ती घरात. आता शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय, आपण थोडं समराईज करू. खूप चांगलं बोलणं झालं, बऱ्याच पेशंटशी माझं बोलणं झालं, त्यांनी फीडबॅक खूप चांगले दिले, खूप चांगलं बोलले सगळे. तुम्हाला काय निगेटिव्ह फीडबॅक द्यायचा आहे? निगेटिव्ह फीडबॅक दे कॅन गिव्ह. सगळं चांगलंच असतं. निगेटिव्ह येण्यासारखं काही नाहीये सर. तुमची टीम आणि तुम्ही जे काही देता आमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून, ठाण्याच्या ब्रांच आता तुमची नवीन असली तरी आम्हाला पुण्याच्या दर्जाचं उत्तम सुविधा जर ठाण्यात मिळायला लागली तर आम्ही सर्व मुंबईकर तुमचे आभारी आहोत पहिली तर. ओके. आणि माझ्या मुलाच्या बाबतीत बोलायचं झालं, अवनीच्या बाबतीत तर 4 महिने झाले आपण तुमच्याकडे येतोय. पण एकदा तुम्हाला जानेवारी मध्ये आम्ही भेटायलाही आलो. येस, माहितीये मला. मी तुम्हाला 3दा बोललो, काय क्वेश्चन आहे का मला विचारा, तुम्ही खूप लांबून आलात. बरोबर ना सर? इतका चांगला आपल्याला रिस्पॉन्स, म्हणजे इतकं चांगलं आम्हाला रिटर्न्स मिळत आहेत. तर आम्ही सगळे पॅरेंट्सच्या वतीने आम्ही कन्क्लूड करताना एवढंच म्हणेन की सर तुम्ही या होडीचे सेलर आहात आणि आम्ही सर्व त्याचे सहप्रवासी आहोत. तर आपली ही होडी फक्त आपल्याला नदीच्या पलीकडे लावायची आहे. 100%. आणि असे हजारो, देर आर मिलियन्स ऑफ बेबीज आर देअर हू वॉन्ट ट्रीटमेंट, हू वॉन्ट गाइडलाइन, and acceptance of the parents is most important. So without see this everything is combined effect है, पूरा combined effect है. पेरेंट्स का भी सपोर्ट है, डॉक्टर का भी सपोर्ट है, बाकी टीम का भी सपोर्ट है. आपको एक बात बताता हूँ, मेरे पीछे ना 25 लोग काम करते हैं. आपको सिर्फ मैं अकेले दिखता हूँ. 25 people been working behind me to run smoothly everything. क्लिनिक के पीछे भी और मेरे 1-2 बैकअप प्लान रहते हैं, जो आपको कॉलिंग करना, आपसे फीडबैक लेना, उस पर काम करना, मेडिसिन ढूंढना, मेडिसिन लाना, ये सब बातें बहुत से लोग करते थे, पता रहता. तो मैं बहुत बहुत थैंक्स देता हूँ सभी पेशेंट को और सभी लोगों को जिन्होंने आज फीडबैक शेयर किया मेरे साथ, उन्होंने बताया कैसा है बेबी उनका. मिलियंस ऑफ थैंक्स. और दूसरी बात, एक्सेप्ट करो बेबी ऐसा है, उसको थेरेपी दो अच्छे से, ट्रीटमेंट अच्छे से दो, होम्योपैथिक मेडिसिन पक्का हेल्प करता है. इसके साथ ही में हैप्पी ऑटिज्म डे. धन्यवाद. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू सर. थैंक यू सर. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू सर. थँक्यू सर. थँक यू सर. थैंक यू. थँक्यू सर. थँक्यू सर. टीम स्पेशली कनेक्शन मॅम. थँक्यू सर. Okay, thank you.